नर्सरीमध्ये तुम्ही कृत्रिमरित्या जी रोपं वाढवता ती वेगळी आहेत, ही रोपं हेल्दी आहेत. त्यामुळे पक्षीच जंगल निर्माण करतात, प्राणीच जंगल निर्माण करतात, वारा. म्हणून कदाचित आपल्याकडे ना पूजा सांगितलेली आहे बघ. आपल्या धर्मात पूजा आहे, आपल्याकडे देवपूजा आहे, आपल्याकडे नागपूजा पण आहे, पक्ष्यांची पूजा पण आहे आपल्याकडे. झिरपे झरे पाझरे जळ, दुरुनी झळके झळाळ, झडझडा झळकती सकळ प्राणी तेथे. समर्थांनी लिहिलेले. लहान मुलांशी तुला त्यामुळे पटकन तू कनेक्ट होतोस. अनेक लहान मुलं हे तुला किरण दादा म्हणून बघायला येतात, तुझ्याकडनं आवाज ऐकायला येतात. तर तसं व्हायचं. त्यामुळे मला वाटायला लागले की आता किती जणांकडे किती मागणार आपण, आपला कॅमेरा असायला पाहिजे. म्हणून मग मी तो त्यावेळेला कॅमेरा घेतला. पण मी ते पथ्य सांभाळलं. आपण याला एथिक्स म्हणूयात. ही एथिक्स फार महत्वाची. नमस्कार. जंगल एकोसच्या आजच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. जंगल एकोसच्या या प्रवासाला तुमचं मिळणारं प्रेम, तुमचा मिळणारा आशीर्वाद आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचा मिळणारा प्रतिसाद हा आम्हाला खूप जास्त प्रेरित करतोय. आणि त्यामुळे जंगल एकोसच्या पॉडकास्टवरती वेगवेगळे पाहुणे येऊन जंगलातल्या गप्पा, प्राण्यांबद्दलच्या त्यांच्या आठवणी, त्यांचे काही अनुभव आमच्याबरोबर शेअर करतायत. अशाच सगळ्या आठवणी आणि अशाच सगळ्या अनुभवांबद्दल आज एक खूप खास पाहुणा आमच्याबरोबर आहे, ज्यांचं नाव आहे किका, म्हणजेच किरण पुरंदरे, किरण काका, किरण दादा, आमच्या सगळ्यांचा लाडका किका. किकाबद्दल जास्त बोलायला नको, कारण मला वाटतं ज्यांना ज्यांना पक्षी निरीक्षणाची आवड आहे किंवा बर्ड फोटोग्राफीची आवड आहे त्यांना किरण पुरंदरे हे नाव परिचित आहे. किरण पुरंदरे यांनी अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत. पण सगळ्यात जास्त महत्त्वाचं जे मला वाटतं फार कमी लोक आपल्यातली करू शकतात ते म्हणजे डायरेक्ट जंगलात जाऊन राहण्याचं धाडस. 400 दिवस एका जंगलात घालवायचे आणि त्यानंतर शहरातली आपली सगळी लाईफस्टाईल बाजूला ठेवून जंगलामध्ये जाऊन राहणं, जंगलाचं संवर्धन करणं, तिथल्या आजूबाजूच्या आदिवासी मित्रांबरोबर राहून जंगल संवर्धनाचा हा जो संदेश आहे तो सगळ्यांपर्यंत पोहोचवणं, त्यांच्याबरोबर राहून काम करणं, जंगलाला आपलंसं करणं, हे फार कमी जणं करू शकतात, जे किरण दादा खूप सक्सेसफुली करून दाखवतो आणि आपल्या सगळ्यांना याची जाणीव करून देतो की आपणच आपल्याला घालून ठेवलेल्या अनेक बंधनांमुळे अडकून राहतो. खरं तर आपण सुद्धा उठून आपल्याला मनापासनं जी गोष्ट संवर्धन करावीशी वाटते ती करू शकतो. ठरवलं तर आपण सगळेच जणं निसर्गाचं संवर्धन इतक्या इफेक्टिव्हली करू शकतो. तर अशा किरण दादाबरोबर आज गप्पा मारायच्या आहेत. मी खूप एक्सायटेड आहे आणि किरण दादाबरोबरच्या गप्पा म्हटल्यानंतर वेळ कसा निघून जातो हे कळत नाही. ह्या भागामध्ये आम्ही अशा अनेक गोष्टींबद्दल चर्चा केलेली आहे. वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज, प्राण्यांचे आवाज किरण दादांनी आम्हाला ऐकवलेले आहेत. सो या सगळ्या गमतींची, या सगळ्या गप्पांची आपणही मजा घेऊयात. सुरू करूया जंगल एकोसचा हा पॉडकास्ट. फक्त हा पॉडकास्ट 2 भागांमध्ये विभागलेला आहे. तर सुरुवात करूया पहिल्या भागाला. किरण दादा, खूप खूप स्वागत आहे जंगल एकोस या पॉडकास्टमध्ये. मी केव्हापासून वाट बघतोय की कधी आपली वेळ जुळून येईल आणि कधी या पॉडकास्टवरती तुझ्याशी गप्पा मारायला मिळेल. धन्यवाद. सो किका, किरण काकाचा किका झाला, तू सगळ्यांचा दादा झालास, सगळ्यांचा लाडका झालास. हे नाव तुला कधी पडलं किका? अरे काय झालं, मी अक्षरनंदन शाळेत जायचो आणि त्यांना निसर्गाच्या गोष्टी सांगायचो, थोडं सांगायचो, शिकवायचो, त्यांच्या ट्रिप्स काढायचो. तर त्या शाळेतल्या मुलांनी ते किरण काका लांब वाटायला लागलं म्हणून किका ठरवलं. तर किरण काका म्हणजे किका असं थोडक्यात. सो किका, तुझी ओळख पुण्यातल्या मॅक्सिमम लोकांना पक्ष्यांचे वेगवेगळे आवाज काढता येणारा एक माणूस अशी होती, जी गेल्या काही वर्षात बदलत गेली आहे. त्या प्रवासाबद्दल मला जाणून घ्यायचंच आहे. पण मला सगळ्यात आधी विचारायचं आहे की जंगल तुझ्यासाठी नेमकं काय आहे? मला असं वाटतं की मी जेव्हा जंगलात गेलो आणि जंगल पाहायला सुरुवात केली तेव्हा लक्षात आलं की आपण त्याच्यातले जे वेगवेगळे घटक आहेत ना ते वेगळे करू शकत नाही असं माझ्या लक्षात आलं. उदाहरणार्थ
काही वाघळं मी बघितली. वाघळं म्हणजे बॅट्स. तर ती वाघळं जिथे बसायची त्याच्या खाली मला रोपं उगवलेली दिसली सुयश, झाडांची रोपं. तर एक झाड आहे त्याचं नाव आहे पुत्रवती किंवा पुत्रंजीवा. पुत्रंजीवा रॉक्सबर्ग आहे. तर ही वाघळं काय करायची, रात्र झाली की त्या पुत्रवतीच्या झाडाला भेट द्यायची, तिथली फळं तोडून आणायची आणि एका बांबूच्या खालच्या बाजूला लटकून ती फळं चाखायची, चोखायची, त्यातला रस पिऊन घ्यायची आणि बिया खाली टाकायची. बिया रुजल्या तिथे आणि वाघळांनी रोपं तयार केली. हे आय ओपनिंग होतं एकदम. मग माझ्या लक्षात आलं की अरे, माणूस म्हणून आपण खरंच काही करत नाही आहोत जंगल निर्माण करण्यासाठी. म्हणून हे जंगलातले जे घटक आहेत ते जंगल निर्माण करतात, ते जंगलाची वृद्धी करतात. म्हणून एन्हान्समेंट हा शब्द खूप महत्वाचा आहे. वृद्धी जंगलाची होत असते. निसर्ग हा वृद्धीसाठीच सारखा प्रयत्न करत असतो हे मला जंगलात कळलं. आणि मग असं लक्षात आलं की वाया काही जात नाही जंगलात. हे पण मी जंगलाकडनं शिकलो किंवा जंगलात बघायला मिळालं डोळ्यांनी. आता एक साधी गोष्ट आहे, एक गांडूळ पडलेलं होतं, मेलेलं होतं गांडूळ. लगेच मुंग्या आल्या तिथे आणि त्यांनी आपण वरात काढावी ना तसं ते गांडूळ ओढत 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 त्यांच्या घरट्यात नेलं. तर घरट्यात म्हणजे कुठे, तर झाडाच्या खोडावरून झाडाच्या शेंड्यावरती असलेल्या एका पुडक्यासारख्या दिसणाऱ्या घरट्यात नेलं. आणि हे सगळं त्यांनी माझ्या समोर केलं. मग मी शेवटपर्यंत त्यांच्या मागे लागलो. मी काय केलं माहिती का, की जेव्हा मला एखादी गोष्ट दिसायची ना तेव्हा तिचा शेवट पण बघायचा. अगदी अगदी अखेरपर्यंत थांबायचं तिथे, अर्धवट सोडून द्यायचं नाही, असं केलं. आणि मग लक्षात आलं की गांडूळ हे मुंग्यांचं खाद्य आहे, मेलेला प्राणी हे मुंग्यांचं खाद्य आहे. मुंग्या ह्या एक प्रकारच्या जंगलातल्या सफाईकार आहेत, स्कॅव्हेंजर्स आहेत. स्वच्छ ठेवतात, परिसर स्वच्छ ठेवतात, शिवाय ते वापरलं जातंय. म्हणजे अन्नाच्या शेवटच्या कणापर्यंत वापर हे निसर्गाचं आणि जंगलाचं वैशिष्ट्य आहे. म्हणून माझे आजोबा जेवणापूर्वी एक श्लोक म्हणून घ्यायचे आमच्याकडनं. त्याचे म्हणायचे, चला रे हात जोडा, अति भोजने रोग येतो घराला, उपासे अति कष्ट होती जीवाला, उगा सांग अन्नास का नास व्हावे, प्रमाणामध्ये सर्व काही असावे. प्रमाण आहे. तर निसर्ग तुम्हाला प्रमाण पण शिकवतो, जंगल पण प्रमाण शिकवतो. सुरुवातीला ना अरे मला असं वाटायचं की अरे आज काहीच दिसलं नाही आपल्याला, आपण या वाटेने एवढं चालत गेलो पण काहीच दिसलं नाही, ब्लँक. तर कधी कधी ना ते ब्लँक असणं पण महत्वाचं असतं, कारण ते देखील निसर्गाचं वैशिष्ट्य आहे. काहीही नसणं हे सुद्धा जंगलाचं वैशिष्ट्य आहे. पण त्याचा अर्थ असा नाही की डोळ्यांना काही दिसत नाही. तर असं होतं ना की आपण आपल्या मनाच्या संकल्पना करून घेतलेल्या असतात. आपल्याला काय वाटतं की मी गेल्यानंतर मला 1 2 3 4 आपण ज्याला बकेट लिस्ट म्हणतो तशी माझ्या डोक्यात तयार असते. आणि बरोबर तिथे तुम्हाला जंगल धक्का देतं. तुमच्या मनाप्रमाणे काहीही घडत नाही. जिथे तुमच्या मनाप्रमाणे काहीही घडत नाही त्याला मी जंगल म्हणतो. ही डेफिनेशन फारच कमाल आहे. मला ऍक्च्युली जंगल म्हटल्यानंतर आपल्याला प्रत्येकाला ते वेगळ्या पद्धतीने भावतं किंवा वेगळ्या पद्धतीने दिसतं. खरंय. आणि सगळ्यांनाच ते वेगळ्या पद्धतीने आपल्याकडे आकर्षित करतं. तुझी जी सुरुवात झाली ती एक बर्ड फोटोग्राफर म्हणून झाली किंवा पक्षी निरीक्षक म्हणून हळूहळू तू झालास. तर त्याबद्दल थोडंसं सांग ना, कारण मला माहिती आहे तुझा प्रवास खूप इंटरेस्टिंग आहे आणि जे प्रेक्षक जंगल एकोसचा पॉडकास्ट रेग्युलरली बघतात त्यांना तुझा हा प्रवास खूप कमी ठिकाणी पूर्ण ऐकायला मिळेल. सो मला ती सुरुवात जाणून घ्यायला आवडेल की जिथे तू पहिल्यांदा बर्ड फोटोग्राफीसाठी पहिल्यांदा कॅमेरा उचललास आणि मग हळूहळू तू पक्षी निरीक्षक झालास. मग मी आणखी पुढच्या प्रश्नांकडे येतो. मला असं वाटतं की सुरुवातीला ना मी कॅमेऱ्यापेक्षा दुर्बीण घेतली हातामध्ये आणि माझ्याकडे नव्हती दुर्बीण. आणि हे मी केव्हाचं सांगतोय, साधारणपणे 1980 ते 81च्या काळातलं सांगतोय की ज्या काळामध्ये मी म्हात्रे पुलाच्या जवळ राहायचो आणि मुठा नदीचं पाणी प्यायलोय मी या ओंजळीनी. इतकी स्वच्छ मुठा नदी, निवळ शंख, 4 आणे जरी पडलेले असतील तरी ते तळाशी दिसायचं, इतकं स्वच्छ पाणी. 72, 82, 83 पर्यंतचं पाणी, अप्रतिम पाणी प्यायलोय मी तिथलं. तर तिथे कापशी नावाच्या पक्षाच्या मी प्रेमात पडलो आणि या पक्षाकडे बघायला सुरुवात केली आणि मला फार इंटरेस्ट वाटायला लागला. का माहितीये का, तो हवर करतो, म्हणजे एका जागी असा फडफड 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 करतो आणि एकदम सूर मारतो आणि काहीतरी पकडतो.
म्हटलं हा लटकतो कसा आकाशामध्ये, हवेमध्ये, काय आहे त्याच्यामध्ये, बाकीचं का नाही असे लटकत, कावळा का नाही लटकत अधांतरी. म्हणून मी त्या पक्षाकडे बघायला लागलो. मग हळूहळू मला त्याचं घरटं सापडलं. मग एका आंब्याच्या फांदीमध्ये ते घरटं होतं आणि त्या फांदीमध्ये तिथेच एक बांडगुळाचा पुंजका होता. तर त्याच्या आधाराने हे घरटं केलं होतं. तर घरटं बांधायला सुरुवात केल्यानंतर नर आणि मादीतला फरक मला काही कळेना. तर म्हणून मी एक दिवस तिथे बघितलं तर नराने एक शिट्टी मारली, ती माझ्या लक्षात आहे. त्यांनी अशी शिट्टी मारली. तर शिकारी पक्षाकडनं अशी शिट्टी मला अपेक्षितच नव्हती. तर मला वाटलं काय आयोराव किंवा असा काहीतरी पक्षी ओरडत असेल. आणि मी बघितलं तर तो कापशीच होता आणि तो नर शिट्टी मारत होता. तो मादीसाठी शिट्टी मारत होता की त्यांनी गटाची जागा निवडली आहे म्हणून. आणि मग नंतर त्यांचा तिथे संसार सुरू झाला. पण तो एका डोमकावळ्यांनी फिसकटला. त्या डोमकावळ्यांनी त्या घरट्यावरती येऊन, तर अशा पद्धतीने माझा तो कापशीचा प्रवास सुरू झाला. आणि मग मी त्या पक्षाच्या जोडीचा नीट अभ्यास केला 6 महिने 7 महिने. हां, कापशीची डायरी ते व्यंकटेश माडगुळकरांच्या हस्ते प्रकाशित झालं पुस्तक, म्हणजे माझे दैवत आहेत ते. तर ती सुरुवात दुर्बिणीने झाली. आणि मग त्या फोटोग्राफीमध्ये मला कैलासवासी डॉक्टर विवेक परांजपे यांनी मदत केली किंवा काही मित्रांनी चित्र काढून दिली. आणि मग ती डायरी आम्ही कापशीची डायरी या नावाने प्रकाशित केली. तर सुरुवात पक्षी निरीक्षणातून झाली आणि मला त्याची मनापासून आवड आहे हे मला या कापशीच्या अभ्यासामध्ये लक्षात आलं. आणि मग लक्षात काय आलं तर आपण एक प्रातिनिधिक जोडी निवडली आहे आणि त्याचा परिसर जो आहे त्या पक्षाचा तो माझ्या अभ्यासाचा विषय होता. तर त्यातली एक गंमत सांगतो. एक घरटं आहे, त्या झाडामध्ये ज्या झाडात ते घरटं केलेलं होतं ते बाभळीचं झाड होतं. त्याला काटे असतात, त्या झाडावरती चढणं पण मुश्किल आहे. कावळ्याचं घरटं जसं असतं तसं घरटं, म्हणजे असं प्लॅटफॉर्मसारखं घरटं. आणि घरट्यामध्ये मादी बसलेली होती आणि मध्ये नदी आणि पाणी वाहत आहे. तेव्हा चॅनलायझेशन झालेलं नव्हतं, रॉकी आउटक्रॉप्स दिसत होते, मस्त पाणी व्हायचं नदीचं, स्वच्छ पाणी. आणि त्याच्यामुळे जुईठे होते, म्हणजे बारीक बारीक आयलंड्स होती. आणि पलीकडच्या बाजूला एक उंबराचं झाड होतं आणि त्या उंबराच्या झाडावरती नर बसायचा आणि तो परिसरावरती लक्ष ठेवायचा. परिसराची टेहळणी करणं, परिसराचं निरीक्षण करणं ही जबाबदारी त्याची. तर त्यांनी काय केलं होतं, त्यातल्या त्या टॉवरिंग झाड निवडलं होतं उंच, आणि त्या उंच झाडाच्या शेंड्यावरती तो बसायचा. त्यामुळे त्याला सगळा परिसर दिसायचा. छोटे मोठे पक्षी, कुठे कावळा आला का, कुठे शिकरा आला का, कुठे घार आली का, कुठे वुली नेक स्टॉर्क आला का, हे तो बघायचा. तर एक दिवस तो, मी याचा झुडपात लपून बघत होतो करंजाच्या. एक दिवस तो तिकडून निघाला आणि नदीवरती आला. नदीवरती आल्यानंतर मला वाटलं की तो त्या घरट्याकडे येईल, तर तसं झालं नाही. घरट्यातली मादी उडाली आणि ती त्या पक्षाला, नराला भेटायला गेल्यासारखी त्याच्या जवळ गेली. आणि मग त्यांनी काय केलं, त्याच्या पंजातला एक काहीतरी प्राणी पकडलेला होता, तो खाली सोडला. तो खाली सोडल्यानंतर तो प्राणी पाण्यामध्ये पडून नाहीसा व्हायच्या आत मादीने झेप टाकून अधांतरीच तो प्राणी पकडला आणि ती तो प्राणी घेऊन घरट्यावरती आली आणि मग तुकडे तुकडे करून तिने तो पिल्लांना भरवला. तर हे डोळ्यांनी बघितलं तिथे. आणि मग असं लक्षात आलं की पेरेंटल ड्युटीज ह्या शेअर केल्या जातात बऱ्याचशा पक्ष्यांमध्ये. पण काही वेळेला पक्ष्यांकडे बघून नर आणि मादी आपल्याला ओळखता येत नाही. पण मादी जनरली घरट्याच्या संरक्षणासाठी, पिल्लांच्या संरक्षणासाठी तत्पर असते आणि नर परिसराची देखभाल करत असतो आणि देखरेख ठेवत असतो. तर हे त्या अभ्यासातून लक्षात आलं. आणि फक्त कापशीने, कापशीच्या संबंधातले इतर सगळे पक्षी पण त्याच्यामध्ये आले. मग त्या डोमकावळे आले, साधे कावळे आले, घारी आल्या, पाण्यावरचे पक्षी आले. कडे घरटं नदीच्या कडेला असलेल्या बाभळीच्या झाडावरती होतं. त्यामुळे मग ते पाहण्यात आलं माझ्या. आणि मग त्याच्यातून मग पुढे माझी आवड निर्माण झाली सगळी. सो दादा, तू बर्ड फोटोग्राफी करत होतास, बर्ड ऑब्झर्वेशन्स करत होतास, निरीक्षक म्हणून काम करत होतास. ह्या सगळ्यातनं आपल्याला काहीतरी आनंद मिळतोय. ह्या पलीकडे वेगळी काय भावना होती? लोकांना माहिती देता येत होती. म्हणून मी नेहमी म्हणतो की वेचावा आनंद, वाटावा आनंद, यापरता आनंद आणखी कोणता. ही आनंद म्हणजे अरे मला असं थांबवायचंच नाही. ते कसं माहितीये का, आपण सिनेमाला जातो एखाद्या, आणि आपल्याला एखाद्या वाटेत मित्र भेटतो, तो आपल्याला आवडलेला सिनेमा असेल ना, तर आपण किती भरभरून बोलतो ना त्याच्याबद्दल. तर तसं मला वाटायचं की आपण बोलत राहावं. आणि मग अप्रत्यक्षरित्या काय घडलं ते सांगतो की मी बोलत राहिल्यामुळे ना माझा घडा रिकामा होत गेला
आणि मग मला तो परत रिफिल करून घ्यावा लागायचा की आता संपली माहिती आपल्याकडची, आता आपल्याला बाहेर पडलं पाहिजे. आणि हे फील्ड असे ना, क्षेत्र असे ना, की तुम्ही बघितलं नाही तर तुम्हाला कळत नाही, तुम्ही निरीक्षण केलं नाही तर तुमच्या ज्ञानात भर पडत नाही, तुम्ही फोटोग्राफ्स काढले नाही तर तुमच्याकडे माहितीचं संकलन होत नाही. असा हा विषय आहे ना. आपण काय घरात बसून कल्पनेचे इमले रचत, कल्पनेच्या बिल्डिंग्स बांधत काही लिहित नाही ना. असं हे फील्ड आहे. त्याच्यामुळे याला पुष्कळ मेहनत आहे, बाहेर जाणं आहे, तासन तास एका जागी बसणं आहे. मी 5-5, 6-6 तास एका ठिकाणी बसायचो. एखादी गोष्ट माझ्या नजरेत आली आणि ती घडायची असेल तर मला ते बघण्यासाठीही तपस्या करावी लागायची. मग तेव्हा मी अजून तो शब्द मराठीमध्ये आलाय की नाही मला माहिती नाही, पण मी आसन सिद्धी असा एक शब्द वापरला, म्हणजे एका जागी बसण्याची कला. तर हे त्याच्यामध्ये करावं लागतं. तुम्हाला त्या प्रकारचे कपडे घालावे लागतात. अंगावरती खूप परफ्यूम जोडवणं, डिओ जोडवणं हे अजिबातच चालणार नाहीये. एका जागी बसल्यामुळे तुमची जी समाधी तुम्ही अचीव्ह करता, बघता, त्याच्यातून तुम्हाला नवीन नवीन गोष्टी आपोआपच कळायला लागतात आणि इंटर रिलेशनशिप्स कळतात. ते मला फार महत्त्वाचं वाटतं. हे असं आयसोलेशन नाही, म्हणजे पक्षी असं नाहीच आहे. ते पक्षी आणि झाडं आहेत, पक्षी आणि प्राणी आहेत, पक्षी आणि माणूस आहे, पक्षी आणि कीटक आहेत, पक्षी आणि फुलपाखरं आहेत, पक्षी आणि पतंग आहेत, पक्षी आणि गांडूळ आहेत, पक्षी आणि सरपटणारे प्राणी आहेत, पक्षी आणि सस्तन प्राणी आहेत, पक्षी आणि परिसर आहे, पक्षी आणि अधिवास आहे, पक्षी आणि हवा पण आहे, पक्षी आणि दगड आहे, पक्षी आणि माती आहे, पक्षी आणि पाणी आहे. हे इतकं छान सगळं एकमेकांशी असं एकजीव झालंय ना की ते बघतानाच खूप मजा येते. दादा, तुला मी सॉरी मध्ये तुला कट करणार होतो, पण मी तुला विचारणार होतो की जेव्हा तू ही माहिती लोकांना सांगायला सुरुवात केलीस किंवा शेअर करायला सुरुवात केलीस, फोटोज न दाखवता, मी मुद्दाम हा प्रश्न विचारतोय की जेव्हा आपण असे निसर्गात रमायला लागतो तेव्हा आपल्या आजूबाजूचे सगळेजण जे एक चाकरी वालं आयुष्य जगत असतात किंवा एका चौकटीत आयुष्य जगत असतात, त्यांचे काही आयुष्याचे टप्पे ठरलेले असतात, तेव्हा ते निसर्गवेड्या लोकांकडे किंवा निसर्गात रमणाऱ्या लोकांकडे वेगळ्या दृष्टिकोनातनं बघतात. सुरुवातीला तुलाही असे काही अनुभव आले की तू जेव्हा हे माहिती सांगायचा प्रयत्न करत होतास, कारण तू जेव्हा हे सुरू केलंस तेव्हा काळ खूप वेगळा होता. आज बऱ्यापैकी लोकांमध्ये अवेअरनेस हळूहळू जागृत होतोय. सोशल मीडिया सारखे प्लॅटफॉर्म्स अवेलेबल होत आहेत ज्यावरनं चांगली माहिती सुद्धा लोकांपर्यंत पोहोचते. पण त्यावेळेला तसे काहीच रिसोर्सेस नव्हते. भेटून फोटो दाखवल्याशिवाय एखाद्याला फोटो दाखवताही यायचा नाही आजकाल, किंवा प्रदर्शनातनं तो दाखवला गेला तर, पण प्रदर्शनाला सुद्धा सगळे येतील असं व्हायचं नाही. सो त्यावेळची परिस्थिती कशी होती जेव्हा तुला ही सगळी माहिती लोकांना भेटून सांगायला लागायची किंवा अशा पद्धतीने काही इंटरॅक्शन जर झाली तर लोकांच्या रिॲक्शन्स कशा असायच्या? अवघड जायचं लोकांना हे पटवून देणं की बाबा हे इतकं इंटरेस्टिंग जग आहे, का सोपं व्हायचं? नाही, कसं होतं माहिती का, लोकांना काहीतरी समजावून सांगणं याच्यापेक्षा माझा आनंद शेअर करणं एवढ्यापुरतंच मी मर्यादित ठेवलं होतं. आणि माझा पहिला ऑडियन्स म्हणजे घरातले लोक. घरात मी भरभरून बोलायचो आणि मी आज हे पाहिलं, मी ते पाहिलं. पण आई वडिलांना सारखी शंका वाटायची की हे कार्ट करतंय काय तिथे जाऊन, आणि याचं पोट कसं भागेल याच्यावर. छंद म्हणून ठीक आहे नाही का, हॉबी म्हणून ते ठीक आहे की बाबा हा अभ्यास पण करतोय, कॉलेज पण करतोय, व्यवस्थित परीक्षा सगळ्या पास होतोय आणि मग आता ह्या तो छंद म्हणून जोपासतोय, इथपर्यंत हे ठीक होतं. पण कसं झालं होतं की मला त्याची आवड आहे, बाहेर जाण्याची आवड आहे, बघण्याची आवड आहे म्हटल्यानंतर आपोआपच एक असा मलाही सापडला तो ग्रुप. आणि खरं तर की मला माझे गुरु डॉक्टर रमेश बिडवे हे मला भेटले. मग त्यांच्याबरोबर मी बोलायला लागलो. मग त्यांच्या लक्षात आलं की अरे हे कार्ट वेगळं आहे इतरांपेक्षा, त्याच्याकडे दुर्बीण नाही पण त्यांनी एवढा अभ्यास केला आणि पुस्तक लिहिलं. तर या सगळ्यातून जे लोक माझ्या अवतीभोवती जमा झाले ना त्यांच्याशी मी हे शेअर करायचो, मित्रांशी पण बोलायचो, नाही असं नाही. फक्त त्यांना एवढंच वाटायचं की हे वेगळं आहे काहीतरी. मग त्यांनी अशी काही टीका केली नाही की हा काय ओढ्यावरतीच दिसतो, हा काय नदीवरतीच दिसतो, हा काय अजून कुठे विठ्ठलवाडीलाच गेला, आज काय सिंहगडला गेला. त्यांना भटकायची आवड होती, पण या भटकंतीतून माझा फोकस एक तयार झाला. या आपण याला उन्हाळक्या म्हणतो ना, म्हणजे आपल्या अगदी नेहमीच्या भाषेमध्ये बोंबलत फिरणे. मी भरपूर बोंबलत फिरलोय आणि बोंबलत फिरण्यामुळे विषय सापडले. अरे खरंच तसं झालं. कारण एमलेसली जेव्हा तुम्ही फिरता ना तेव्हा काहीही नसतं डोक्यामध्ये. बघ, पाठी कम्प्लिटली कोरी असते. त्यामुळे जे इम्प्रेशन उमटतं ना ते नवीनच असतं पूर्णपणे. बिकॉज यू आर नॉट प्रिज्युडाइज्ड, नाही का, पूर्वग्रह दूषित नसता तुम्ही. उलट ते चांगलं आहे एका प्रकारे. म्हणजे आपण वेलकम करतो सगळ्या गोष्टींना. आपण असं म्हणत नाही की आज मला झाडं नाही बघायची,
आज मला फक्त पक्षीच बघायचे, मला फक्त सिंहगडच आवडतो, मला इंडियाला जायचं नाहीये असं आपण म्हणत नाही. तर आपण सगळ्याच गोष्टी बघतो. पाटी कोरी असते. पाटी कोरी असताना उमटलेली जी अक्षरं असतात या पाटीवरची ती अमीट असतात, ती टिकून राहतात आणि त्याच्यातून तुमची आवड ही हळूहळू निर्माण होते. आणि याच्यात एक मला सांगायला पाहिजे, असं मला वाटतं आत्ता बघताना पूर्वायुष्याकडे, की मला हे सगळं जण उपजत होतं सुयश. उपजत म्हणजे इन्स्टिंक्टिव्ह होतं. आणि मला कोणी सांगितलं नाही की तू असं कर, आता हे झाड आहे ना, या झाडाकडे कसं बघायचं मला काही सांगितलं नाही कोणी. मग माझी एक वेगळी नजर तयार झाली रे ह्याच्याकडे बघण्याची. ते मी कोणाची कॉपी करण्याचा संबंधच नव्हता, कारण कोणी नव्हतंच त्या फील्डमध्ये. डॉक्टर सालीम अलींचं नाव मात्र होतं तेव्हा, BNHSचं नाव मोठं होतं. आणि आम्हाला त्यावेळेचे आमचे गुरु म्हणजे डॉक्टर रमेश बिडव्यांच्या आधी अर्थातच डॉक्टर सालीम अली, त्यांचंच पुस्तक ना बुक ऑफ इंडियन बर्ड, त्यांनीच तर सुरुवात केलेली. अशा हावरटासारखं ते पुस्तक मी वाचायचो, आधाशासारखं पाठ झालं होतं पुस्तक ते जवळजवळ. बायबल कधी कधी मी असं छातीशी घेऊन झोपायचो आणि मग सकाळी उठल्यानंतर परत ते पुस्तक वाचायचं. इतकं वेळ. म्हणजे एक गमतीने सांगतो की मला बऱ्याच वेळा लोक विचारतात की ते बाबासाहेब पुरंदरे तुमचे कोण, किंवा अमृतराव पुरंदरे तुमचे कोण वगैरे. तर त्यांचं क्षेत्र वेगळं, इतिहास हा त्यांचा विषय होता आणि माझा विषय वेगळा, पर्यावरण, निसर्ग, पक्षी, आता निसर्ग संवर्धन. तर वेगळे वेगळे विषय आहेत, पण झपाटलेपणा तोच. झपाटून गेलं तर खूप मजा आहे, हे मी अनुभवलं. आणि तुला आश्चर्य वाटेल, पण त्याचा जो कैफ आहे, त्याची जी नशा आहे, त्याची जी धुंदी आहे आणि त्याची जी बेहोशी आहे ती मी अजून अनुभवतो. अजून मी चिमणीकडे बघितलं ना तरी त्याच भावना मनामध्ये येतात की अरे काय चिमणी, 50 वर्ष मी चिमणी बघतोय वयाच्या 10व्या वर्षापासून. तर काय चिमणी बघायची असं मला अजिबात वाटत नाही, मला ती नवीनच वाटते. तर हे मला ना शब्दांमध्ये नाही सांगतायत कधी कधी, की लोक हसतात, हे काय चिमणी काय बघतो दुर्बिणीतून वगैरे, झाले की बघून एवढे पक्षी. तर ते फार असतं लोकांचं टिकमार्क, हा झाला तो झाला, हा झाला तो झाला, असं. ते नाहीये तसं. तुम्हाला ती चिमणी नव्याने बघता येऊ शकते, पण ती दृष्टी तुमच्याकडे असावी लागते आणि ते उपजत असावं लागतं. हे शिकवण्याच्या गोष्टी नाही आहेत रे, या शिकवण्याच्या गोष्टी नाही. म्हणून मी नेहमी असं म्हणतो की चालत चालत बघायचं नाही, बघत बघत चालायचं. फांदीवरच्या पक्ष्यासाठी अवघं झाडच राखायचं. नाही ते झाड आणि तो पक्षी हे एकरूप झालेले असतात. तर त्याला वाचवायचं म्हणजे काय, तर ते झाड वाचवलं पाहिजे. हे याच्यातून सगळं असं या चारोळ्या किंवा हे सगळं असं सुचत गेलं आणि उत्स्फूर्त आहे हे सगळं. आणि छंद हा उत्स्फूर्तच असायला पाहिजे. म्हणजे मी चला मी आता पक्षी निरीक्षण शिकायला निघालो, हे काही खरं नाही, हे काही खरं नाही. मग कोर्स पण करण्याची गरज आहे. कोर्स ही कुबडी वाटते मला, माहिती आहे. कोर्स कशासाठी करताय तुम्ही? तुमच्या आत असेल तर कसला कोर्स? आता पक्षीच तुमचा कोर्स घेतात ना, अजून कोण घेतो कोर्स, नाही का? दादा, हा मध्ये बोलता बोलता खूप इंटरेस्टिंग गोष्ट दोनदा बोलून गेलास चेकलिस्ट बद्दल. मला माझा पर्सनल अनुभव शेअर करायला आवडेल. सो मी बरेचदा जंगलांमध्ये काही ग्रुप्स घेऊन जातो, बर्डिंगसाठी म्हणा किंवा असंच फोटोग्राफीसाठी म्हणा. त्याच्यात अनेक वेळेला मी हे नोटीस करतो की काही जण अमुक एखाद्या एरियात जायचं आहे म्हटल्यानंतर तिथली एक चेकलिस्ट आधीच बनवून आणतात की आम्हाला हे पक्षी या ठिकाणी बघायचेच आहेत म्हणून. आणि मग बाकीचे पक्षी दिसले की त्यांचं लक्षही जात नाही त्यांच्याकडे. म्हणजे त्या लिस्ट व्यतिरिक्त इतर पक्षी कुठले दिसले तर त्यांना फार काही फरक पडत नाही. आणि मला नेहमी त्यावेळेला त्यांना हे सांगावंसं वाटतं. म्हणजे मला पक्ष्यांची नावं तोंडपाठ नाही आहेत, कारण माझा वाईल्ड लाईफ फोटोग्राफीचा प्रवास असंच न शिकता सुरू झाला. मला आवड लागली, मग मी स्वतःचं शिकायला लागलो फोटोग्राफी, वाईल्ड लाईफ फोटोग्राफी स्पेसिफिकली. आणि त्यामुळे मी त्याच्यात मुद्दाम त्याचं काहीतरी पाठ करून ठेवलं पाहिजे किंवा अमुक एक पक्षी असा इथे असाच दिसणार आहे, मग त्याच्यासाठी त्याच पद्धतीने त्याला शोधलं गेलं पाहिजे. हे सगळे गोष्टी बाजूला ठेवून जसं तू म्हणालास तसं कोरीपाटी घेऊन जातो निसर्गात फिरताना प्रत्येक वेळेला की आज जे दिसेल ते आपलं. तर असे जे अनेक जण चेकलिस्ट बनवून येणारे बर्डर्स आहेत सो कॉल्ड, त्यांची एक आता बरेचदा मला बघताना जाणवलेली एक सवय आहे की ना, चेकलिस्ट किंवा नंबर ऑफ बर्ड्स, की मी एवढे एवढे पक्षी फोटोग्राफ केले, मी एवढे एवढे पक्षी बघितले, माझे हे लाईफर्स झालेत, हे मी एवढं सगळं बघून झालंय, हे संपल्यानंतर त्यांच्यातली ती क्युरिओसिटी समाव मला वाटतं कमी होते की निघून जाते. तर
मला हे खूप बरं वाटतंय की तुझ्यासारखा एक माणूस ह्या गोष्टी अजिबात व्हॅलिडेट करत नाहीये. ह्या कुठल्याही गोष्टी अशाच केल्या पाहिजेत किंवा हाच फोकस पाहिजे, ह्याबद्दलचं काही व्हॅलिडेशन तुझ्याकडनं येत नाही, हे ऐकून मला खूप बरं वाटलं. आय होप ह्या चर्चेतनं असे चेकलिस्ट बनवणारे जरा अजून ओपन दृष्टिकोन ठेवतील. हा, म्हणजे सगळं बघावं. आणि मला काय म्हणायचं माहितीये का, की अमुक अमुक स्पीशीज आता ती नाही दिसली तर मग बाकीच्याला काही अर्थ नाहीये, हे असं नाहीये. कारण बाकीचं पण महत्वाचं आहे खूप. आणि याच्यातलं एक मला खूप हायलाईट करावं असं वाटतं, ते म्हणजे हॅबिटॅट्सकडे आपण दुर्लक्ष करतो. अधिवास ज्याला म्हणतात, तो अधिवास फार महत्वाचा आहे. तो अधिवास आहे म्हणून त्या प्रकारचा पक्षी आहे. माळरान आहे म्हणून ग्रेट इंडियन बस्टार्ड आहे. जंगल आहे म्हणून ग्रेट पाईड हॉर्नबिल आहे किंवा ग्रेट हॉर्नबिल आहे. किंवा पाणवठा आहे म्हणून मग तिथे सँडपायपर किंवा शेकाट्या नावाचा पक्षी येतो. ग्रासलँड आहे म्हणून तिथे लेसर फ्लॉरिकन येतो. हे फार महत्वाचं आहे. तर आता आपण अप्रोच बदलूयात असं मला वाटतं. आपण काय करूयात, बर्ड ओरिएंटेड पेक्षा हॅबिटॅट ओरिएंटेड असं करूयात. पक्ष्यांच्याकडे बघण्यापेक्षा अधिवासाकडे बघूया. आणि आपण असं पण सांगू शकतो, मी तर आता तुला नक्की सांगू शकतो की अमुक अमुक ठिकाणी तू अमुक अमुक काळात गेलास तर तुला काय दिसेल, हे मी तुला सांगू शकतो. कारण अधिवासाचा अभ्यास केला ना आधी, पक्ष्यांकडे नाही बघितलं, अधिवासाकडे बघितलं. अधिवासाची गुणवत्ता आणि अधिवासाची प्रॉडक्टिव्हिटी ही मला खूप महत्वाची वाटते. तर त्याच्यातून पक्ष्यांचं जीवन फुलत असतं, ते त्याच्यावर अवलंबून असतात ना. तू बघ ना, हॅबिटॅट नष्ट झाला तर पक्षी राहतील का? नाही. आपल्याकडे ग्रासलँड्स कमी झाल्या, शेतीखाली तो प्रदेश आला, त्यामुळे हळूहळू ग्रेट इंडियन बस्टार्ड कमी कमी होत गेला. किंवा मुळा मोठा पवना या पुण्यातल्या 3 नद्या किंवा इतर पण महाराष्ट्रातल्या अनेक नद्या पोल्यूट झाल्या. त्याच्यामधून फेझेंटेड जसाना नाहीसा झाला. त्याला मी लोकल एक्सटिंक्शनच म्हणतो कधी कधी. म्हणजे स्थानिक पातळीवरती तो पक्षीच दिसत नाही तिथे आता. मी माझ्या डोळ्यांनी या 3 रिव्हर सिस्टीम्समध्ये हा पक्षी पाहिलेला आहे, पण तो आता नाहीसा झाला. मग तो काहीतरी सांगतोय ना आपल्याला. तर मला हे समजून सांगायचं सगळ्यांना की तो पक्षी काय सांगतोय तुम्हाला आता कळलं पाहिजे. त्याला पक्षी निरीक्षण म्हणतात, नाही का? एखादा पक्षी असणं म्हणजे काय आणि एखादा पक्षी नसणं म्हणजे काय. हां, पुण्याच्या भोवती टेकड्या आहेत, हो की नाही? लॉ कॉलेजची टेकडी आहे, कात्रजची इकडची टेकडी आहे, शाहू कॉलेजची टेकडी आहे, बाणेर टेकडी आहे, हनुमान टेकडी आहे, अनेक टेकड्या आहेत. या टेकड्यांवरती एकेकाळी चला आता आपण झाडं लावू असं म्हणून हरित पुणे प्रकल्प आला. चुकीचं नाही आहे, उद्देश उत्तम आहे, पण तो शास्त्रोक्त पायावरती आधारलेला नाहीये. त्यावेळेला तिकडे झाडं लावली गेली. बरं, जिथे ग्रासलँड आहे तिथे झाडं लावणं चुकीचं आहे ना. त्यामुळे आमच्याकडे या टेकडीवरती येलो वॉटर्ड लॅपिंग किंवा माळटिटवी नावाचा पक्षी किंवा रुफस टेल्ड लार्क भरारी नावाचा पक्षी नाहीसा झाला, आता दिसतच नाही. मग मी त्याला म्हणतो प्लांटेशन रेफ्युजी, म्हणजे वृक्षारोपणाचा निर्वासित. दिसतच नाही तिथे. तर पक्षी निरीक्षण मध्ये हे आहे असं मला सांगायचंय. हा पक्षी छान आहे, मी बघितला, आनंद वाटतो, मलाही आनंद वाटतो. रंगीबेरंगी पक्षी बघून कोणाला आनंद वाटणार नाही, गाणं गाणारा पक्षी ऐकून कोणाला आनंद वाटणार नाही. आनंद वाटतो, नाही असं नाही. पण मला काय वाटतं माहिती का, की एका विशिष्ट स्टेज नंतर आपली आवड थोडी बाजूला ठेवून नेमकी गरज कशाची आहे ते आपण बघायला पाहिजे. आवड आणि गरज या पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. मला खूप आवड आहे निसर्गात फिरायची, पण आत्ताची गरज काय आहे? निसर्ग संवर्धन करायची. मग आता मी माझी थोडी आवड बाजूला ठेवून निसर्ग संवर्धन करायला काय हरकत आहे? अशा वेगवेगळ्या कल्पना मनामध्ये येतात. आमच्या घराच्या जवळ चिमण्या दिसतात. या चिमण्यानं मातीची आंघोळ करतात. तर त्याच्यासाठी ते छोटे छोटे टब्स तयार करतात मातीमध्ये, असं 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 अंग घुसळून, आणि मग त्याच्यामधून त्यांच्या अंगामध्ये माती जाते आणि मग नंतर ती माती ओघळून खाली पडताना आम्ही त्याला चक्क म्हणतो चिमण्या वेणी फेणी करायला बसल्या आहेत. तर शेजारच्या झाडावरती मस्त वेणी फेणी चालते त्यांची, आणि या वेणी फणी करताना माती खाली पडते, ती डोळ्यांना दिसते खाली पडताना. मग त्याच्याबरोबर पॅरासाइट्स पण खाली पडतात, टिक्स खाली, बर्ड टिक्स त्या खाली पडतात त्याच्यातून, त्यांचा जीव गुदमरल्यामुळे. मग चिमणीला काय पाहिजे रे असा विचार करायला पाहिजे आपण. तर चिमणीला माती पाहिजे. आणि तू जर का मुंबई पुणे किंवा कुठल्याही शहराचा आत्ता अभ्यास केला ना, माती लागत नाही रे पायाला. दुर्दैवानी असं म्हणावं लागेल की आपली माती होणार आहे सगळ्यात शेवटी, तरी आपल्या पायाला माती लागत नाही. इतके मातीपासून आपण दूर गेलोय. मला तू सांग ना, प्रेक्षकांपैकी कोणी मला सांगावं की गेल्या 2 महिन्यामध्ये तुम्ही ओल्या मातीत किती जण चाललात, माती हातात किती जणांनी घेतली, मातीचा सुगंध किती जणांनी घेतला,
किती मूलभूत गोष्ट आहे माती ही. आणि मातीकडे दुर्लक्ष करू, मातीतूनच निर्माण झालं. मला सांग ना, झाड मातीतच येतं की नाही, की ज्या झाडावरती हजारो शेकडो पक्षी येणार, मातीकडे आपण पूर्ण दुर्लक्ष केलं. म्हणजे मला तर थोडंसं असं सांगावंसं वाटतं की हे ऐकणाऱ्यांनी जर का असा विषय घेतला की एका शाळेमध्ये 1 तास मातीचा तास आम्ही शिकवणार आहोत, मातीबद्दल कोणी बोलतच नाही, शिकवतच नाही, मातीचा तास घ्या यार. पक्षी निरीक्षण वगैरे त्या सगळ्या दूरच्या गोष्टी आहेत, मातीचा तास. तर या चिमण्या बिचाऱ्या इतक्या मस्त त्या भुरभुरीत मातीमध्ये, पावडर पॉप सारखी माती असते, त्याच्यामध्ये खेळतात, इतकी मजा येते ते बघण्यामध्ये. मग आम्ही काय केलं, तर अशा जागा राखून ठेवल्या मुद्दाम चिमण्यांसाठी. म्हणजे निसर्ग संवर्धन, म्हणजे पक्षी संवर्धन. किती साधी गोष्ट आहे की नाही बघ. पण हे कळण्यासाठी निसर्गात जावं लागतं, हे करण्यासाठी निसर्ग आणि तुम्ही एक व्हावे लागतात, हे कळण्यासाठी आपल्याकडे संवेदनशीलता असावी लागते, हे करण्यासाठी आपल्याकडे एकतानता असावी लागते. निसर्गाचे आणि तुमचे सूर हे जुळावे लागतात. त्याच्यातून निसर्ग तुम्हाला संदेश देतो, ते तुम्हाला समजायला लागतात. ते संदेश समजून तुम्ही निसर्गामध्ये छोटे छोटे बदल करणं म्हणजे निसर्ग संवर्धन करणं. आता आपल्या संभाषणात जे दोन्ही उल्लेख आले तुझे, की कापशिघार सुद्धा आणि चिमण्यांची मातीतली आंघोळ सुद्धा, आय एम व्हेरी ग्रेटफुल. मला आत्ता नुकतंच म्हणजे अगदी गेल्या महिन्यात कापशिघारेचं हावरिंग खूप वेळ बघण्याचं आणि माझ्याकडे खूप उत्तम फोटोग्राफ्स आले त्याचे. काय दृश्य असतं, अरे मी म्हणजे असा बघत राहिलो होतो की कापशिघार हॉवर करते. मी या स्टुडिओत येण्यापूर्वी 2 घरटी बघितली आमच्या गावाजवळ आणि पिल्लं मोठी झाली दोन्ही घरट्यांमध्ये. खूप छान बातमी ती. आणि इतकं बरं वाटतं ना, म्हणजे पिल्लांनी भरलेलं घरटं बघितलं ना, सगळं ठिकाणावरती आहे, नो टेन्शन असं वाटतं. कारण पुढची पिढी सुरक्षित आहे ना रे. पुढची पिढी, एखाद्या परिसराचं आपण जेव्हा अवलोकन करतो ना सुयश, तेव्हा काय बघायला पाहिजे हे मी तुम्हाला सांगतो. हे बघा, आपल्याला काय बघायला पाहिजे की जीवांची उत्पत्ती होते की नाही हे आपल्याला बघायला पाहिजे. अत्यंत सुदृढ अवस्थेमध्ये, अत्यंत हेल्दी फॉरेस्टचे इंडिकेटर्स काय आहेत. मला वाटतं ज्या जंगलामध्ये वेगवेगळ्या प्राण्यांची, पक्ष्यांची बाळं दिसतात ते जंगल सुदृढ जंगल आहे. बेडकीची बाळं, वानराची बाळं, माकडाची बाळं, वाघाची बाळं, पिल्लं दिसली पाहिजेत सारखी. आणि आपल्याला बघायला पण भारी वाटतं ना. टायग्रेस विथ कब्स म्हणजे लोक वेडीच होतात, बिबट्याची पिल्लं वेडीच होतात, अस्वल आणि तिची पिल्लं वेडीच होतात. तर हे दिसणं याचा अर्थ काय, निसर्ग सुदृढ अवस्थेत असेल तरच पशुपक्षी ब्रीड करतात, तरच वीण होते त्यांची, तरच त्यांचं प्रजोत्पादन होतं. त्यामुळे तो एक इंडिकेटर आहे ना. आणि मग तो इंडिकेटर पूर्ण केला जात असेल तर त्यांची पिल्लं दिसतात, आणि पिल्लं दिसतात म्हणजे पुढची पिढी सुरक्षित. पुढची पिढी सुरक्षित असणं हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे आता आपला जो सगळा ऑडियन्स आहे या कार्यक्रमाचा, त्या मुलांनी पिल्लं शोधायला सुरुवात करावी. पक्ष्यांची पिल्लं, प्राण्यांची पिल्लं, झाडांची पिल्लं दिसली पाहिजेत. शोधायला सुरुवात करायची म्हणजे नुसती बघा, शोधा, जाऊन घरी आणू नका. पण दादा, ह्या सगळ्या प्रवासात आता तुला 70हून जास्त पक्ष्यांचे आवाज काढता येतात आणि ते उत्तम काढतोस तू. आम्ही स्वतः हे पाहिलेलं आहे की अनेक वेळेला तुझ्या पक्ष्यांच्या आवाजात तू जे आवाज काढतोस त्यांना प्रतिसाद सुद्धा येतो. तू साथ घातलीस की पक्षी स्वतःहून त्याच्यावरती शीळ देतात किंवा जवळही येतात. सो ही जी आपल्याला पक्ष्यांचा आवाज काढता येतो, ही जी एक होणारी जाणीव आहे, आपल्याला तो उत्तम जमतो, हे तुला कधी लक्षात आलं? पहिला आवाज कोणत्या पक्ष्याचा काढला होतास आणि हे जाणवलं कधी की अरे आपल्याला हे जमायला लागलंय, हे येतंय आपल्याला? मी जेव्हा गावठाणात राहत होतो, एरंडवणे गावठाण म्हणजे अगदी जवळ इथून, म्हात्रे पुलाच्या शेजारी मुठा नदीच्या काठावरती, तिथेच कापशीची डायरी आणि मुठेवरचा धोबी ही दोन्ही पुस्तकं तिथेच झाली. आणि दोन्ही एकेका पक्षावरची पुस्तकं आहेत मराठीतली. तर तिथे मी जेव्हा राहत होतो ना, तेव्हा आमचा एक असा भटक्यांचा ग्रुप होता, अत्यंत इन्फॉर्मल असा ग्रुप होता. सायकलवरती बसायचं, पॅन्डल आणि हँडल तेवढंच, आणि सुटायचं कुठेही. तर असं करताना ना मला ना पोरं बोलवायची, काहीतरी घडलं की अरे किरण्या ये रे शिट्ट्या मार. तो मला शिट्ट्या मारायला बोलवायची पोरं, कारण बाकीच्यांना कोणाला जमायचंच नाही शिट्ट्या मारणं. तर काही घडलं की अरे त्याला बोलवणं शिट्ट्या मार, काय सुनील गावस्करची सेंचुरी झाली शिट्ट्या मार असं. तर
मला शिट्ट्या मारायला बोलवायचे. तर मला काहीच माहिती नव्हतं की एक असं घडतंय म्हणजे नेमकं काय घडतंय. तर मला बोटांची आणि ओठांची या शिट्टी तेव्हापासून जमायची, चांगली जमायची, आपोआपच जमत गेली. पण एकदा आम्ही सिंहगड व्हॅलीत गेलो, सिंहगडच्या पायथ्याशी, आणि तिथे काय झालं, एका पक्ष्याची शिळ घातली. तर माझ्याबरोबर 3-4 मित्र होते. तर त्यांना वाटलं की माणूस कोणतरी शिट्टी घालतो, वाजवतोय. इतकी ती माणसासारखी वाटली शिट्टी. तर मला ते म्हटलं की अरे तू मार ना, तो काय म्हणतोय बघ, तू मार, कोणतरी बोलवतोय वगैरे असं. तर मग त्या पक्षाचा आवाज आला होता. मी शिट्टीचा रिस्पॉन्स दिला आणि मग त्यांनी जुगलबंदी झाली त्या दिवशी. आणि तो आयोरा नावाचा पक्षी होता, सुभग पक्षी. आणि मग अरे ते मी वेडा झालो, म्हणजे मला माहिती नव्हतं की मला येतंय म्हणून हे. आणि हे मुलांनी, मित्रांनी सांगितले की अरे तोच रिस्पॉन्स देतो, तर तो माणूस नाहीये, पक्षी आहे झाडावरती बसलेला. आणि मग चिमणी एवढा काळा, पांढरा आणि पिवळा सुंदर तो सुभग, तो असा आला तिथे. आणि मग आमच्या ते थोडंसं बोलाचाली ज्याला म्हणतात ना, मी तू, ते आमच्यात सुरू झालं. तर ती त्याची सुरुवात होती. आणि मग मी जो पिच पकडला ना शिट्टीचा, तो करेक्ट होता. तुला आता सांगतो ते कसं ते. तर त्यांनी शिट्टी मारली ना, तर मी असं नाही केलं, मला पिच पकडता आला ना त्याचा, नाही का. हा बेस ब्रॉड आहे ना, हा बेस ब्रॉड आहे आणि शार्प आहे शिट्टी. किंवा तो लॉंग ड्रॉन वाजवतो कधी कधी. उदाहरणार्थ हा सबड्यूड आहे, तो कधी कधी ऐकू येत नाही. तर हे मला त्या घटनेनंतर हळूहळू कळायला लागलं. पण नंतर एक पक्षी ठीक आहे रे, पण नंतर हळूहळू काय ती स्वरांची दौलत म्हणतात, ती हळूहळू वाढत गेली. मग मी बोटांची शिट्टी वाजवायला सुरुवात केली. तर त्याच्यामधला पहिला पक्षी होता सर्पगरुड, म्हणजे क्रिस्टेड सर्पंटिक, जो आपण कुठल्याही अभयारण्यात गेलो की आपल्याला असा अपराईट असा बसलेला दिसतो तो. तर त्याला पन्नगाद असं नाव आहे संस्कृतमध्ये. पन्नगाद. पन्नग म्हणजे साप आणि अद म्हणजे खाणे, पन्नगाद. तर मी पक्ष्यांच्या संस्कृत नावांचा पण थोडासा अभ्यास केला. तर त्यांनी शिट्टी वारली. तर मला तेही माहिती नव्हतं की याची आपल्याला जमेल का म्हणून. तर ती शिट्टी अशी होती. आणि मग त्याचा रिस्पॉन्स मिळाला. आणि मग तो बघत बघत आला की तिथे दुसरा पक्षी कुठे आहे म्हणून, म्हणजे दुसरा सर्पगरुड कुठे आहे म्हणून. आणि तो एका सागाच्या झाडावरती उतरला. आणि मग आम्ही थोड्या वेळ आमची बोलाचाली झाली. पण नंतर माझ्या काय लक्षात आलं की मी जर का त्याला या कॉन्व्हर्सेशनमध्ये जास्त वेळ गुंतवलं ना, तर मी त्याच्या प्रायव्हसीवरती आघात करतो. त्याला काहीतरी वेगळं करायचं असणार आहे त्या काळामध्ये. मग मी ते बंद केलं. मी अगदी काही सेकंद करतोय, काही सेकंद केल्याने काहीच फरक पडत नाही, पण एक तासनतास त्याला त्याच्यात गुंतवून ठेवणं चुकीचं आहे. तर असं ते होत गेलं. मग मी बोटांची पण शिट्टी शिकलो. किंवा मग पोटातून आवाज काढायचा असेल तर आता जरा येत नाहीये कारण जरा घसा बसलाय, असा जो आवाज आहे भारद्वाजाचा, तो पोट तुम्हाला आत घ्यावं लागतं, हे त्याच्यातून कळलं. किंवा जीभ जी असते ना आपली, तिचं टीप खूप सेन्सिटिव्ह असतं. तर ती जर का आपण अशी हलवली तर आपण काय म्हणतो, रॅटलिंग आवाज आला. उदाहरणार्थ असा आवाज आला. तो मला कोणीतरी सांगितलं की अरे तुला रर येतं ना, तर त्यावेळेला तू शिट्टी मारून बघ. तर म्हटलं म्हणजे काय, तर तो म्हटलं ते डॅपचिक नावाचा एक पक्षी आहे, ज्याला लिटिल ग्रीब म्हणतात, त्याचा आवाज तसा असतो ना, किंवा असा रॅटलिंग असतो, तर तसं करून बघ. तर ते मला सुरुवातीला काहीच जमायचं नाही. माझं एकतर रर व्हायचं नाही तर नुसती शिट्टी वाजायची, म्हणजे रर आणि मग पण आणि रर एकत्र होत नव्हतं. मग मी आपला बाथरूम प्रॅक्टिस सुरू केली लोकांना त्रास होऊ नये म्हणून. आणि मग एक दिवस ती पहिल्यांदा आली, तर ती साधारणपणे बघा ही. आणि मग लक्षात आलं की तो ब्राऊन हेडेड बार्बेटचा आवाज आहे. मग आणखीन एक चॅलेंज तयार झाला, तो म्हणजे मग व्हाईट चिक बार्बेटचा आवाज कसा काढणार. ब्राऊन हेडेड बार्बेट हा महाराष्ट्रात विशिष्ट ठिकाणी दिसतो आणि व्हाईट चिक बार्बेट हा एंडेमिक आहे,
फक्त पश्चिम घाटात दिसतो. त्यामुळे त्याला म्हणतात प्रदेशनिष्ठ किंवा प्रदेश विशिष्ट, त्याच भागात दिसतो. तर मग त्याचा आवाज थोडा वेगळा आहे, आकाराने पण लहान आहे. तर त्याचा आवाज जो आहे ना, त्याच्यातलं व्हेरिएशन बघा. व्हाईट चिक बार्बेट आहे ना, तो कळतोय फरक. तर ते हळूहळू शिकत गेलो. आणि मग आता याला काय आहे ना, एका डिक्शनरीमध्ये ना याला नाव सापडलं. ही जी कला आहे ना त्याला नाव सापडलं, आणि त्या कलेचं नाव आहे शुक सारिका प्रलापन कला. तर हे कसं आहे ना की हे एकतर इन्स्टिंक्टिव्ह आहे, कोणी शिकवलेलं नाही. आणि त्यांचा रिस्पॉन्स जेव्हा मिळतो ना, तेव्हा बरोबर ते मॅच होतात. ते सूर हे लक्षात येतं आपल्या. ते मॅच झाले पाहिजेत तरच तो तुम्हाला प्रतिसाद देणार आहे ना. म्हणजे मी आयोराला जेव्हा थोडं लांबून येतो असं वाटतं की नाही आवाज बघा. मग तिसरा हे व्हायला लागलं, आणि मग त्याची मजा आणखीन वाढत गेली. याचा मला फायदा कुठे झाला ते सांगतो. माझ्या बरोबर जे मित्र यायचे ना फिरायला, त्यांना असं वाटायला लागलं की अरे याच्यामध्ये ही कला आहे, तर त्यांना ते बघायचं असायचं म्हणून ते माझ्याबरोबर यायचे, असं व्हायला लागलं. आणि त्यामुळे माझ्याबरोबरचा गोतावळा वाढायला लागला. मी ट्रेकिंग केलं, भरपूर ट्रेकिंग केलं. म्हणजे ट्रेकिंग हे चुकीचं आहे असं माझं म्हणणं नाही आहे, पण ट्रेकिंग नंतर मला आपण जे नुसतं बोज्जाला शिवल्यासारखं सिंहगड बोज्जाला किंवा अशी जी भाषा की आज राजगड टाकला, आज सिंहगड टाकला, तर त्याच्यात काही मजा वाटायची नाही. मग मला त्याच्यात घुसावंसं वाटायचं. सिंहगड म्हणलं तर इतिहास कळलाच पाहिजे आपल्याला सिंहगडाचा. पण मला असं लक्षात आलं की माझे मित्र बोज्जाला शिवल्यासारखं जायचं तिथे, मग कचरा करायचा, मग नंतर तिथे फटाके फोडायचे, ते व्हॅलीत सोडायचे की ढोढुम वाजायचं, याच्यात गुंतली सगळी. मग मी त्या गटापासून थोडासा हळूहळू मग बाजूला झालो, आणि मग या पक्ष्यांच्या नादी लागलो. छानदिष्ट झालो खूप. सूर त्याचे सूर माझे प्रेम रंगी नाहले, अर्थहीन आयुष्याचे अर्थपूर्ण गीत झाले. मग त्याचे आणि माझे सूर जुळले ना. आगळा मी वेगळा मी लख लखता मोर मी, गडद निळ्या नभांगणी फडफडता जीव मी. किंवा सांज ढळता ओढ लागे दुरातल्या कोटराची, फुल फुलले सावरीचे भेट होता काळजाची. असे माझे मैत्र आहे स्वप्न द्विजांचे नित्य पाहे. द्विज म्हणजे पक्षी. असे माझे मैत्र आहे स्वप्न द्विजांचे नित्य पाहे, हृदयातील घरट्यात माझिया चिवचिवणारी दोन पाखरे. लिहित गेलो, बघत गेलो आणि सांगत गेलो. मला सांगणं फार महत्वाचं वाटतं. आपल्याकडे ठेवू नये काही. सांगितल्याने वाढतं, खूप वाढतं. की वेगवेगळ्या एरियाजमध्ये मी जेव्हा जायला सुरुवात केली ना, तेव्हा तिथे मला चॅलेंजेस अशी मिळायला लागली की अरे मग मित्र म्हणायचे की नाही ते तुला येत नाही, पण हा कोण आहे नवीन, याचं नाही काही येते. तो शिकायचा आवाज असं. बरं तेव्हा इक्विपमेंट काही नव्हतं रे. म्हणजे मी रेकॉर्ड केलंय, घरी आलोय, ऐकत बसलोय, मग कॉपी केली, असं काहीच नव्हतं. ऐकायचं आणि लक्षात ठेवायचं. मग असं लक्षात आलं की आपल्याला जी ऑडिटरी मेमरी दिलेली आहे ना, त्याचा आपण वापर जेवढा करायला पाहिजे तेवढा करत नाही. म्हणजे समजा आपण सिंहगड व्हॅलीत गेलो किंवा कात्रजला गेलो, NDAला गेलो, आणि आपण 30-40 पक्ष्यांचे आवाज ऐकले, तर आपल्याला आठवतात का ते आवाज, हा मला प्रश्न पडायचा. आवाज आठवले पाहिजेत ना. म्हणजे हे थोडंसं कसं आहे माहिती आहे का की 80च्या किंवा 70च्या दशकामध्ये लता दिदींचा आवाज आणि त्याच वेळेला सुमन कल्याणपूर यांचा आवाज हा कधी कधी लोकांना सारखा वाटायचा. इतका सारखा की नेमकं कोण गाते ते कळू नये. तर त्यातला बारकावा समजण्या इतपत कान तयार होणं, म्हणजे संगीताच्या क्षेत्रामध्ये पण कान तयार होणं शब्द वापरतात. इथेही तसंच आहे ना, कान तयार झाला पाहिजे तुमचा ऐकून ऐकून. तर मग ते चॅलेंज मिळत गेलं. जेवढे आवाज तू काढलेस त्या व्यतिरिक्त अजून असे कोणते पक्षी आहेत हो आवाज काढायला आवडतील? कॉमन हॉक कुकू किंवा पावशा नावाचा पक्षाला पपिहा म्हणतात. तर तो एक फार छान आवाज काढतो.
तो रायझिंग इन क्रेसेंडो असा असतो. मलबार विस्लिंग थ्रश किंवा विस्लिंग स्कूल बॉय, तर तो पण छान आवाज करतो. असा रॅम्बलिंग अप अँड डाऊन म्हणतात ना, तसा तो असतो. किंवा मी सिक्कीमला गेलो होतो आता, तर तिथे सिबिया नावाचा एक पक्षी आहे, तर तो आवाज करत होता. तर मला कळीच ना शिट्टी कुठून येते. बघ तिथे शेंड्यावरती तो पक्षी बसलेला होता आणि तो मग दुसरा पक्षी त्याला साथ देत होता. तर आपण एकमेकांना SMS कसं पाठवतो ना, एक्झॅक्टली तसं येते. एक पक्षी दुसऱ्याला सांगतो की मी कुठे आहे, माझी जागा कुठे आहे, तू आहेस ना. मग दुसरा म्हणतो हो हो मी आहे, माझी जागा ही आहे, असं. तर पहिला पक्षी आवाज करतो ए तू तिकडे काय करतोयस, असं वाटतं बघ. किंवा हा बघ कुठे पिच त्याचा. सिबिया अप्रतिम, अतिशय गोड शिळ असते. आणि आपल्याकडे पश्चिम घाटामध्ये स्पॉटेड बॅबलर दिसतो. तो तर असा कुठे थांबतो ते पण पटकन कळत नाही, इतका असा तो उतावीळ झाल्यासारखा एक आवाज काढतो. आणि तो म्हणतो प्रिटी स्वीट आय विल बीट यू, किंवा गोपी 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 तुझी काळी काळी टोपी. स्थानिक लोक फार सुंदर एक्सप्रेशन्स वापरतात. आणि हा कधी कधी ही लांबलचक शीळ घालण्यापूर्वी एक शीळ घालतो, ती म्हणजे हा टिपिकल महाबळेश्वरला जायचं, माथेरानला, आंबोलीला, पश्चिम घाटामध्ये, महाबळेश्वर नंतर खाली उतरल्यानंतर घाटामध्ये सकाळच्या वेळेला आवाज ऐकू येतो. दुसरा पक्षी त्याला साथ घालतो. कोकणातले लोक काय म्हणतात माहिती आहे ना, हा आवाज ऐकल्यानंतर ते असं म्हणतात, जणू काही हा पक्षी म्हणतो सुखी ठेव. सुखी ठेव असं. किंवा पफ थ्रोटेड बॅबलर जसा क्वेकर बॅबलर आहे, तर त्याचं नाव आहे फलवेटा, ब्राऊन चिक्ड फलवेटा. तर तो थांबला, तर तो म्हणतो चाय पियो, चाय चाय पियो. हा, तर अशा गमती जमतात. आता एक क्षणभर डोळे मिटा आणि बघ तुला या पक्षाचा आवाज कसा वाटतो. तुला असं वाटेल स्टुडिओत पक्षी आलाय म्हणून. ना तर हा येलो ब्राउड बुलबुल आहे, तर तो असा आवाज काढतो. सगळ्यात अवघड तुला कुठला वाटतो? श्यामा. श्यामा त्याचं नाव श्याम आहे, तर डिफिकल्ट आहे. तर त्याची जी पहिली सिग्नेचर व्हिसल आहे ना, ती अशी ही सिग्नेचर व्हिसल आहे. तो यांनी सुरुवात करतो, म्हणजे ही खूप डिफिकल्ट आहे इमिटेट करणं. आणि काही कंठ असतात आवाज, म्हणजे इथून काढायचे असतात. उदाहरणार्थ ग्रे जंगल फाऊल, तर व्होकल कॉर्ड्सवरती खूप प्रेशर येतं. त्यामुळे मला डॉक्टरने असं मला सुचवलं होतं की ते बंद कर आवाज काढणं, नाहीतर तुझे व्होकल कॉर्ड्सला खूप त्रास होईल, पुढे बोलताना खूप त्रास होईल, बोलता येणार नाही नीट, कारण बोलण्यावरती सगळं माझं आयुष्य आहे ना. तर तसं तो ग्रे जंगल फाऊल आहे, मी गंमत म्हणून काढतो, फार वेळ नाही काढणार. तर ग्रे जंगल फाऊल जो असतो तो राखी रानकोंबडा,
तो अशा उंच स्वरामध्ये एक साथ घालतो, बांग म्हणतो आपण त्याला कोंबड्याची. तर तो असा असा, आणि मग आपला नेहमीचा जो कोंबडा आहे तो इतकं इंटरेस्टिंग आहे रे हे, माहितीये का. आणि आपल्या अवतीभोवती रे, कुठे अमेरिकेत जायला पाहिजे का, कॅलिफोर्नियाला जायला पाहिजे का, काय सगळं आपल्या अवतीभोवती आहे. केवढा महान देश आहे रे आपला. तुला सांगू अजूनही सुयश, पुण्यातल्या चांगल्या वस्तीमध्ये खिडकीतून 25 ते 30 प्रकारचे पक्षी दिसतात की नाही. आता आपण प्रभात रोड भांडारकर, आपला हा स्टुडिओ प्रभात रोड भांडारकर रोड परिसरामध्ये आहे. किती प्रकारचे पक्षी दिसतात. कान उघडे ठेवा आणि डोळे उघडे ठेवा, सगळं तुम्हाला ऐकायला मिळेल. आणि पक्षी हे दुसऱ्या गोष्टीसाठी पण महत्वाचे, ते सांगणं आवश्यक आहे की त्यांना निसर्गाने एक भूमिका पण दिलेली आहे, नाही का. पक्षी कितीतरी बीजप्रसार करतात, फळांच्या बिया इकडे तिकडे नेतात. गिधाडांसारखे पक्षी हे स्कॅव्हेंजर्स आहेत, उष्टकर्कट खातात, मेलेला प्राणी खातात. घुबडं उंदरांवरती कंट्रोल ठेवतात, उंदरांची संख्या मर्यादित ठेवतात. चिमणीसारखा पक्षी उष्टकर्कट पण खातो, साळुंकी पण उष्टकर्कट खाते. छोटे छोटे पक्षी वॉर्बलर्स सारखे किडे पकडतात किती. पण हे किडे खाल्ले पाहिजेत ना कोणीतरी, नाही तर किड्यांची भरमसाठ वाढ होईल ना. या इकोसिस्टीम सर्व्हिसेस आहेत, या इकोसिस्टीम सर्व्हिसेस पक्षी देतात आपल्याला, म्हणून पक्षी महत्वाचे आहेत. मला छान दिसतात पक्षी म्हणून तर आहेतच महत्वाचे, मला आवडतात म्हणून महत्वाचे आहेतच, ते माझ्यासाठी महत्वाचे आहे. पण बाकीच्या सगळ्या निसर्गासाठी पक्षी महत्वाचे आहेत. पक्ष्यांच्या माध्यमातून खाली पडलेल्या बिया रुजून त्याची रोपं तयार होऊन ती वाढणं, ही क्रिया निसर्गात सतत घडत असते. आणि अशी रोपं ही आपण नर्सरीमध्ये वाढवलेल्या रोपांपेक्षा हेल्दी असतात सुयश, हेल्दी असतात. नर्सरीमध्ये तुम्ही कृत्रिमरित्या जी रोपं वाढवतात ती वेगळी आहेत, ही रोपं हेल्दी आहेत. त्यामुळे पक्षीच जंगल निर्माण करतात, प्राणीच जंगल निर्माण करतात. वारा इकडे तिकडे बिया नेतो आणि पाणी इकडे तिकडे बिया नेतं, हवा, हे सगळे घटक जे आहेत ना ते जंगलाच्या, निसर्गाच्या, अधिवासाच्या निर्मितीमध्ये मदत करत असतात. त्यामुळे आपण त्यांना मानलं पाहिजे. म्हणून कदाचित आपल्याकडे ना पूजा सांगितलेली आहे बघ. आपल्या धर्मात पूजा आहे, आपल्याकडे देवपूजा आहे, आपल्याकडे नागपूजा पण आहे, पक्ष्यांची पूजा पण आहे आपल्याकडे. सारस पक्षाला मानतात. राजस्थान, गुजरात, मारवाड या प्रांतात शिकार होत नाही सारसाची. किंवा नीलपंख नावाचा जो पक्षी आहे तो कधी कधी एक असा आवाज करतो बघ, असा. तर या पक्षाला दसऱ्याच्या दिवशी दिसला ना की हातामध्ये तांदूळ घेतात आणि तो पक्षी ज्या झाडावरती बसलेला असतो ना त्या झाडाला क्लॉकवाईज अशी प्रदक्षिणा घालतात. हा, तो उडाला नाही पाहिजे पक्षी, जरा लांबून प्रदक्षिणा घालतात. त्याला पूज्य मानलेलं आहे. झाडांना तर मानलेलंच आहे पूज्य, ते काय वेगळं सांगण्याची गरज नाही. पक्ष्यांना पूज्य मानलेलं आहे, झऱ्यांना पूज्य मानलेलं आहे. झिरपे झरे पाझरे जळ, दुरुनी झळके झळाळ, झडझडा झळकती सकळ प्राणी तेथे, समर्थांनी लिहिलेले. तर ह्या झऱ्यांना पण देव मानलेले आहे. देव झिरेत, देवराया जसे तसे देव झिरेत. आणि दुर्दैवानी महाराष्ट्रामध्ये, आपल्या भारतामध्ये देव झिऱ्यांचा अभ्यास नाही झालेला, नाही का. पाणवठा हा संजीवक असतो, पाणवठा हा देत असतो, पाणवठा लोकांना जगवत असतो, पाणवठा निसर्गाला टिकवत असतो, जगवत असतो. पाणवठ्याचं जतन केवढं महत्वाचं आहे. किती साधी गोष्ट आहे की नाही. पाणवठा वाचवणं ही साधी गोष्ट आहे. मग असे झरे शोधूयात उद्यापासून. आणि पश्चिम घाटात कुठे कुठे झरे आहेत, या झरांच्या काही कथा आहेत का, त्यांची काही नावं आहेत का. आपण म्हणतो नदीचा उगम हा झऱ्यातून झालेला असतो, म्हणजे कुठेच झरे, नदीचा उगम कुठे आहे, त्यांना संरक्षण देता येईल का, त्यांचं संवर्धन करता येईल का, म्हणजे निसर्ग संवर्धन. मला खूप बरं वाटतंय हा आत्ता विषय निघाला. मध्यंतरी मी पावसाळ्याच्या काळात, जस्ट पावसाळा सुरू झाल्यानंतरच्या काळात रायगड आणि माणगावचा जो सगळा परिसर आहे आपल्या इथला, फार सुंदर, तिथे झरे शोधत फिरत होतो. सो माझा फिरण्याचा पर्पजच तो होता. ते 2-3 दिवस मी फक्त झरेच शोधायला बाहेर पडलो होतो. त्याच्या मागचं कारण हेच होतं की काही ठिकाणी आजकाल आपल्याकडे भरणा केला जातो किंवा सिमेंट कॉन्क्रीटचे रोड्स बनवले जातात, त्यामुळे पाणी पाणी मुरत नाही, मग ते प्रेशरनी हे होतं. हिडन वॉटरफॉल्सच्या नावाखाली किंवा नवीन वॉटरफॉल्सच्या नावाखाली ते झरे पॉप्युलर होतात. स्थानिक लोकांना ना या झऱ्यांची माहिती असते.
आणि ती परंपरागत असते माहिती. म्हणजे एखाद्या 12 वर्षाच्या पोराला जे माहिती असतं ते त्याच्या बापाला माहिती असतं, त्याच्या बापाला जे माहिती असतं ते त्याच्या बापाला माहिती असतं. अशी ती परंपरा आहे आणि ही माहिती संक्रमित होते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे. हे किती इंटरेस्टिंग आहे. त्या झऱ्यांचा अभ्यास झाला पाहिजे. आणि कधी कधी ना, ज्याला आता आपण बोललो नाही या विषयावरती, पण ज्याला आपण स्टार स्पीशीज म्हणतो ना रे, म्हणजे वाघ, मग काय फ्लेमिंगोज, मग इकडे लायन्स, इकडे सारस क्रेन्स, हे काय चाललंय मला कळत नाहीये. ह्याच्यावरती आपण बोलणार आहोत, डेफिनेटली बोलणार आहोत. मी या विषयाकडे येणार आहे. पण त्याआधी थँक्यू सो मच. हे जे काही तू आता आवाज काढलेस ते आज मला वाटतं जंगल एकोसच्या प्लॅटफॉर्मवरती डॉक्युमेंट होऊन आता ते व्हायरल पण होतील, अनेक लोकांपर्यंत ते पोहोचतील. कारण लाईव्ह ते ऐकायला खूप गर्दी होते. लहान मुलांशी तुला त्यामुळे पटकन तू कनेक्ट होतोस. अनेक लहान मुलं हे तुला किरण दादा म्हणून बघायला येतात, तुझ्याकडनं आवाज ऐकायला येतात. आणि गेल्या काही वर्षात तू एका खूप इंटरेस्टिंग जागेत जाऊन राहायला सुरुवात केलेली आहेस, त्याच्याकडे मला यायचं आहे. पण त्याआधी जेव्हा हे पक्षी संवर्धनाचं काम, पक्षी निरीक्षणाचं काम तू करत होतास, त्यावेळेला असे काही अनुभव आले का रे की जिथे तुला जाणवलं की आपण पक्ष्यांच्या फारच जवळ गेलोय किंवा फारच आपण, म्हणजे जसं मगाशी तू म्हणालास की मी हे आवाज काढताना मला एका पॉइंटला लक्षात आलं की आपण त्याची प्रायव्हसी कुठेतरी डिस्टर्ब करता कामा नये. असे काही प्रकार तुझ्या नाही, काय झालं की मला ते ज्याला आपण सामाजिक अंतर म्हणतो, म्हणजे सोशल डिस्टन्स, ते सोशल डिस्टन्स मला कळत होतं आधी, पण मी खूप वेगळी टेक्निक्स वापरली सुयश. मी काय करायचो, मी लपायचो. अरे आता हे झुडूप आहे ना, ह्याच्या मागे जाऊन लपायचो मी, तर कळायचंच नाही ना पक्ष्यांना. तर मी आता काय सांगतोय माहितीये का की लोकांना, की तुम्ही शारीरिक गुंतवणूक करा, कष्ट करा, मेहनत घ्या. एखाद्या झाडाच्या कोडाच्या मागे बसून बघायचं, एखाद्या झुडपाच्या मागे बसून बघायचं, तर झुडपा वरनं नाही बघायचं असं, तर साईडनी बघायचं. खूप फरक पडतो. तर हे सगळं फील्डमध्ये मी शिकत गेलो रे. त्यामुळे हे बघत असताना असं लक्षात आलं की आपण जर का त्यांच्या जास्त जवळ गेलो तर ते उडून जातात ऑब्व्हियसली. पण जर का आपण त्या परिसराचा भाग आहोत असं जर का आपण राहिलो, आपण असं वागलो, तर ते नाही घाबरत आपल्याला. मग आपल्या आसपासच दिसायला लागतात ते. मग डोळ्याच्या कोनातून बघायला शिकायचं असं, किंवा असं बघायचं, कंटिन्युअसली स्टेअर करायचं, पण मान नाही हलवायची जास्त. ह्या गोष्टी मी त्याच्यातून शिकलो. कधी कधी मी आडवा व्हायचो पूर्ण. याच्यावर तुम्ही काय करता, तर तुमची जी बाह्याकृती असते ना, ज्याला आपण आउटलाईन म्हणतो, आउटलाईन ब्रेक करायची. तर हे सगळं करणं हे शिकत गेलो मी. आणि असं झपटल्यासारखं एकच पक्षी, मग त्याच्या फोटोग्राफीसाठी एक अतिशय स्पष्टपणे सांगायला पाहिजे की माझ्याकडे माझा स्वतःचा कॅमेरा खूप उशिरा आला. त्यामुळे मी 25 वर्ष जवळजवळ दुर्मिळीतून पक्षी बघितले, पण त्याच्यानंतर कॅमेरा आला. मग ते डॉक्युमेंटेशन मला महत्त्वाचं वाटायला लागलं, कारण मी सगळ्या वेळेला लोकांच्याकडनं फोटो मागायचो आणि मग मी लिहायचो, तर तसं व्हायचं. त्यामुळे मला वाटायला लागलं की आता किती जणांकडे किती मागणार आपण, आपला कॅमेरा असायला पाहिजे. म्हणून मग मी तो त्यावेळेला कॅमेरा घेतला. पण मी ते पथ्य सांभाळलं. आपण याला एथिक्स म्हणूयात. ही एथिक्स फार महत्त्वाची आहे की पक्षाला त्रास झाला नाही पाहिजे, तो घाबरला नाही पाहिजे. हे कशावरनं कळतं आपल्याला, तर त्याला आम्ही इंग्लिशमध्ये फीडिंग फ्रिक्वेन्सी म्हणतो. म्हणजे समजा इथे घरटं आहे, तर नैसर्गिकरित्या तो पक्षी त्याच्या पिल्लांना भरवण्यासाठी किती वेळाने येतो याचा आपल्याला अभ्यास करता येतो. त्याला आपण फीडिंग फ्रिक्वेन्सी म्हणूया. तर ती फीडिंग फ्रिक्वेन्सी अबाधित राहिली पाहिजे, तशीच राहिली पाहिजे. तुम्ही जर जवळ गेला तर तो 5 मिनिटांनी येणार असेल तर 10 मिनिटांनी येतो, समथिंग इज रॉंग, तुमचं चुकलंय काहीतरी. हे इंडिकेटर्स असतात. याच्यातून आपल्याला या गोष्टी समजायला लागतात. आणि हे समजलं की आपल्याला लक्षात येतं की अरे आपण ती लक्ष्मण रेषा ओलांडली आहे. लक्ष्मण रेषा ओलांडायची नाही काही झालं तरी. त्यामुळे मला सगळ्यांना सांगायचं की पक्ष्यांचं हित, निसर्गाचं हित, पक्ष्यांचं कल्याण, निसर्गाचं कल्याण याला प्राधान्य द्यायचं. आपण बाजूला आहोत, आपण दर्शक आहोत किंवा मूक प्रेक्षक आहोत आपण, हो की नाही. तू बघ ना, सिंहगडच्या व्हॅलीत जायचं, नुसतं बसायचं असं डोळे मिटून आणि आवाज ऐकायचे पक्ष्यांचे. काय वाटतं माहिती का. सिंहगड व्हॅलीचा तू विषय काढलाय. सध्या सिंहगड व्हॅलीमध्ये फार भीषण चित्र बघायला मिळतं. म्हणजे फोटोग्राफर्स लिटरली स्वतःच्या फांद्या बुक केल्यासारखे तिथे जाऊन बसतात. इतर फोटोग्राफर्सना फोटोग्राफी करू देत नाहीत किंवा एका घोळक्यात बसतात. खूप वाईट चित्र बघायला मिळतं. कारण माझा सिंहगड व्हॅलीवरचा प्रोजेक्ट होता बायोडायव्हर्सिटीचा, सो मी अख्खं 1 वर्ष त्या व्हॅलीमध्ये स्पेंड केलेलं आहे.
त्यामुळे मला ती व्हॅली फार जवळची आहे. मी आत्ता रिसेंटली गेलो होतो, तेव्हा मी हा सगळा प्रकार बघून फारच दुखावलो. मला एथिकल फोटोग्राफीबद्दल तू विषय म्हणजे तू बोलता बोलता बोललास, त्याकडे यायचं होतं. सो एथिकल फोटोग्राफी आजकाल बरेचदा बर्ड फोटोग्राफी, स्पेशली हाईड फोटोग्राफी खूप पॉप्युलर होतीये. बर्ड हाईड फोटोग्राफी खूप पॉप्युलर होतीये आणि खूप चुकीचे प्रकार घडायला लागलेत. जसं की सुतार पक्ष्याला बोलवण्यासाठी भात लाकडाच्या खोड्यात ड्रिल करून आतमध्ये चिकटवून ठेवतात, किंवा आळ्या आणि इतर सगळे किडे मुद्दाम अशा बॉक्समध्ये कुठेतरी पाण्याच्या डिशच्या खाली कुठेतरी लपवून ठेवतात, जे खायला पक्षी येतात, आणि मग हाईड लावून बसतात लोक, फोटोग्राफी करायला बसतात. त्याचे काही तासाला काही पैसे ठरवलेले असतात त्यांचे. तर हाईड फोटोग्राफी तू सुद्धा केलेली आहेस. तुझं स्वतःचं एक हाईड कसं बांधायचं, कसं असलं पाहिजे याच्याबद्दलचा तुझा एक वेगळा अभ्यास आहे, ज्याबद्दल आपण बोलूच या. पण ही जी अनएथिकल फोटोग्राफी चालू आहे, जी बर्ड हाईड फोटोग्राफी म्हणूया आपण, जी चुकीच्या पद्धतीने चालली आहे, म्हणजे नॅचरल हाईड्स करून राहायला काही हरकत नाही, पण हे अशा पद्धतीने कृत्रिमरित्या त्यांना खायला घालणं, ह्यानी काय फरक पडतोय त्या पक्ष्यांच्या एकंदरीत वागण्यात? म्हणजे ते चुकीचं आहे की बरोबर, हा तर मुद्दा आहेच. शिवाय तुला काय वाटतं, तू कुठल्या दृष्टिकोनातनं बघतोस या सगळ्या गोष्टींकडे? काय झालंय ना, की ज्यावेळेला एखादा पक्षी तुम्ही बघता तेव्हा तो ह्युमन कॉन्शियस किंवा कॅमेरा कॉन्शियस झालाय का हे आपल्याला कळू शकतं. तो नसेल तर तो काय करतो तुला मी सांगतो. तेव्हा पक्षी असा टाईट बसतो बघ, कधी कधी अशी फेदर्स स्वतःशी एकदम अशी जुळवून बसतो, तेव्हा तो अलर्ट असतो खूप. हां, तर जेव्हा तो अशी थोडीशी लूज सोडतो ना फेदर्स त्याची, किंवा पोटावरची पिसं अशी मोकळी दिसतात, पाठीवरची पिसं मोकळी दिसतात, किंवा तो स्वतः पिसं विंचरायला लागतो, तेव्हा तो रिलॅक्स्ड असतो. तर त्यामुळे तुम्ही हे निरीक्षणातून हळूहळू तुमच्या लक्षात येतं. किंवा एक पक्षी पाणवठ्यावरती उतरलाय आणि तो निवांत आंघोळ करतोय, तर तो निवांत आहे, याचा अर्थ तुम्ही त्याला डिस्टर्ब करत नाही आहात. हां, पण तो उतरलाय आणि तुम्ही एकदम त्याच्यासमोर कॅमेरा वर केला तर तो उडून जाणार आहे. मग आपल्याला हे सांभाळायला पाहिजे, आपली जबाबदारी आहे ती. बरं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते आपल्या आधी आलेत ना पृथ्वीवरती. आपल्या संस्कृतीमध्ये ज्येष्ठांचा मान राखा असं जे म्हणतात, पक्षी ज्येष्ठ आहेत आपल्याला. पक्षी 15 कोटी वर्षांपूर्वी आलेले आहेत, आपण काही लाख वर्षांपूर्वी आलो. तर त्यामुळे पक्ष्यांचा मान राखलाच पाहिजे ना. त्यामुळे हे करणं मला बरोबर वाटत नाही, की एकतर पक्ष्यांना आपण जे खायला घालतो तेही चुकीचं आहे. आणि कारण ते प्रोसेस्ड फूड आहे. भात कधीच पक्षी खात नाहीत. कावळा खाईल एखाद्या वेळेस भात, पण असा भात या दृष्टीने खात नाहीत. प्रोसेस्ड फूड, प्रक्रिया केलेलं अन्न पक्षी खात नाहीत. आणि जर का त्यांना निसर्गाने चोच दिलेली असेल ना, तर चारा पण दिलेला असतो. त्यामुळे त्यांना माहिती असतं ना कुठे शोधायचा हा चारा. मग सफरचंद लटकून ठेवा, द्राक्ष लटकून ठेवा, केळं खोचून ठेवा खेळ्यामध्ये, मग तिथे बार्बेट येईल, मग तुम्हाला त्याचा हे कशासाठी? याची काहीच गरज नाही. मग चॅलेंजिंग काय आहे, आव्हानात्मक काय आहे? तर नैसर्गिक अधिवासामध्ये त्यांचा मागोवा घेणं हे आव्हानात्मक आहे. हे स्टुडिओ झालं ना, हा स्टुडिओ फोटोग्राफी झाली. हे सोपं आहे, हे करणं सोपं आहे. आणि त्यात सुद्धा जेव्हा पाणवठे केले जातात ते सिमेंट कॉन्क्रीटचे करू नये, तर त्याचा बेस हा मातीचा असायला पाहिजे. म्हणून आम्ही मग निसर्गस्नेही किंवा निसर्गसंमत पाणवठा ही संकल्पना आम्ही विकसित केली, आणि हजारो तसे पाणवठे संपूर्ण महाराष्ट्रात लोकांनी बांधलेत. तर त्या पाणवठ्यांना महत्त्व आहे ना, की ज्याच्यात ॲक्सिडेंट होणार नाही, पाणी तापणार नाही, सिमेंट कॉन्क्रीटचा वापर नाही, वाळू विटा लोखंड कशाचाच वापर नाही आहे. तिथे पक्षी निवांत येतात आणि पाणी पित आहेत. तर लोक याच्यामध्ये काय म्हणतात की नाही, आम्हाला फोटो मिळाला म्हणजे काय पक्षी घाबरला नाही, असं नसतं. त्याचं तिथे येण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं जर का तुम्ही त्याच्या अगदी जवळ गेलात तर. मग ते पर्याय शोधण्याचा प्रयत्न करतील. मग अशा पद्धतीने एकाच ठिकाणी सगळ्यांनी गर्दी करणं हे मला बरोबर वाटत नाही, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, पक्षापासून आपण किती अंतरावरती राहिलं पाहिजे हे ठरलं पाहिजे आणि हे सांभाळलं पाहिजे तत्व. आता इक्विपमेंट खूप चांगली निघालेली आहे, चांगल्या लेन्सेस आलेल्या आहेत, तर तुम्ही लांब बसू शकता आणि लांबून पण तुम्हाला फोटो काढता येऊ शकतो. तिसरा मुद्दा, फक्त पक्ष्यांची फोटोग्राफी करणं म्हणजे पक्ष्यांचा अभ्यास नाही आहे. तर याच्यामध्ये ना थोडासा स्वार्थ आहे. आणि मी तुला स्पष्ट सांगू का, चालेल का स्पष्ट बोललो तर? अहम सुखावतो, मी भारी आहे हे त्याच्यातून सिद्ध करण्याचा प्रयत्न असतो लोकांचा.
पक्षी भारी वगैरे या फार पुढच्या गोष्टी. मी भारी आहे, अहम सुखावतो. रात्री ते सोशल मीडियावरती ते फोटो टाकल्यानंतर रात्री 2-2 वाजेपर्यंत जागून किती लाईक्स मिळालेले आहेत हे बघण्यामध्ये समाधान मानतात. तर माझं सगळ्यांना नम्र विनंती आहे आणि सांगायचं आहे, पक्षी निरीक्षण करून, पक्ष्यांची फोटोग्राफी करून पक्षी मोठे होतात का माणसं मोठी होतात हे शोधून काढा. माझ्या मते आपला असा उद्देश असतो की मी लई भारी, आपल्या भाषेमध्ये मी लई भारी. काय संबंध आहे तुझा? रे तू चिरगुट आहेस, तुला एक साप चावला तरी तुझं रॉकेट होणार आहे. तुला मधमाशांनी हल्ला केला तर तुला ससूनमध्ये तू जीव तडफडून तू मरणार आहेस. तू कोण आहेस? तू कोणीच नाही आहेस. बरं, ते आधी नाही का आलेले आपल्या? अरे त्यांचा मान राख, ते महत्वाचे आहेत, त्यांना भूमिका दिली आहे. मग तू सांभाळ ना यार. आणि मला काय म्हणायचं की तुम्हाला निसर्ग संवर्धन करता येत नसेल ना तर निदान नाश तरी करू नका, गप्प बसा, काहीच करू नका. मला आम्ही नेहमी बोलताना बोलत असतो की निसर्गाला काय आपली गरज नाहीये, प्राणी पक्ष्यांना आपली गरज नाही. आपण गेलो तर त्यांना काही फरक पडणार नाही, पण ते गेले तर आपल्याला खूप फरक पडणार आहे, कारण आपण सगळे संपू ते गेल्यानंतर. मधमाशीचं सांगतात, मधमाशी नसेल तर पॉलिनेशन कसं होईल? पॉलिनेशन नाही झालं तर फळं कशी मिळतील? फळं नाही मिळाली तर काय खाणार तू? माती खाणार का? ती पण नाही आता, ती पण नाही राहिलेली. सिमेंट कॉन्क्रीटचे ब्लॉक्स करून ती पण झाकून टाकलेली आहे. आता आपण बोलता बोलता तू वॉटर होल्सचा मेन्शन केलंस, सो तो मुद्दा खरं तर उशिरा मी घेणार होतो, पण आता त्याचा उल्लेख निघालाच आहे. तर त्याबद्दल थोडंसं इन डेप्थ बोल ना. की काय झालं, मी जेव्हा मी 450 दिवस नागझिऱ्याच्या जंगलात राहिलो एकटा, तेव्हा मी पाणवठ्यांमध्ये पडून मेलेली घुबडं बघितली. मग माझ्या लक्षात आलं की चौकोन आहे, त्रिकोण आहे, आयत आहे, ही स्ट्रक्चर नाही आहेत निसर्गामध्ये आणि आपण ती बनवतो नाही का. चौकोनी टाकी असतात की नाही, कोकणामध्ये त्याला डोणी म्हणतात. या डोण्यांमध्ये पाणी ठेवतात, ते पाणी पिण्यासाठी पक्षी येतात. तर हे स्ट्रक्चरच चुकीचं आहे पूर्णपणे. तर जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा मला फार वाईट वाटलं, कारण त्यावेळेला ना सतत जंगलात राहिल्यामुळे माझी सेन्सिटिव्हिटी खूप हाय लेवलला गेलेली होती. मग चटकन वाईट वाटायचं, टचकन डोळ्यात पाणी यायचं की अरे यार हे काय चाललंय, आपण काहीतरी करायला पाहिजे, दिस इज समथिंग रॉंग, असं मला सारखं वाटायचं. तर म्हणून मग मी जेव्हा घुबडं पडलेली बघितली टाक्यामध्ये, तेव्हा आम्ही त्याच्यावरती विचार केला आणि म्हटलं की आपण निसर्गाला आवडेल, पक्ष्यांना आवडेल, पक्ष्यांना सोपं जाईल, सहज जाईल, अशा प्रकारचं एखादं स्ट्रक्चर आपण शोधून काढू. आणि म्हणून मग आम्ही सॉसर्सकडे वळलो आणि सॉसर्स तयार केल्या. आणि मग सॉसर्स तयार केल्यामुळे पक्ष्यांना पाणी पिता यायला लागली, ती उतरायला लागली तिथे खाली. आणि मग घुबडं कधीच त्या अशा स्ट्रक्चरमध्ये मरणार नाही, कारण शेवटच्या थेंबापर्यंत त्यांना पाणी पिता येईल ना, तर तिथपर्यंत ते पाणी पिऊ शकतात. मग तुम्ही रिफिल करा हवं तर. ते तुम्ही एरवी या कृत्रिम पाणवठ्यांमध्ये टँकरनी पाणी भरताच ना, त्याच्याऐवजी तुम्ही या जलकुंडांमध्ये पाणी भरा की ज्यामुळे त्यांना तिथे सहजपणे पाणी पिता येईल, कुठल्याही प्राण्याला शेवटपर्यंत उतरता येईल. आता जर का त्याच स्ट्रक्चरमध्ये सिमेंट कॉन्क्रीटच्या पाणी भरलं, तू कल्पना कर, ज्यांना खुरं असतात, ज्यांना आपण अंग्युलेट्स म्हणतो, म्हणजे सांबर आहे, स्पॉटेड डिअर आहे, नीलगाय आहे, डुक्कर आहे, गवा आहे, हे प्राणी जेव्हा पाणी प्यायला उतरतात तेव्हा पाण्याची पातळी आणि त्या पाण्याची कड, वॉटर होलची कड ही खूप व्हल्नरेबल असते. घसरतात, प्राणी पडतात, मरतात, त्यांचे खुबे मोडतात, त्यांचा गर्भपात होतो. मी डोळ्यांनी पाहिलंय, गर्भपात होतो, पोटावरती आपटतात प्राणी त्या वॉटर होलमध्ये आणि स्किडिंग मार्क्स दिसतात, घसरल्याच्या खुणा दिसतात. तर मी म्हटलं हे सगळं बघितल्यानंतर मनात विचार काय आला माहितीये का, की आपण टीका करण्यापेक्षा उत्तर देऊयात, सोल्युशन शोधून काढूयात, हा विचार मनामध्ये आला. रेकुरीच्या अभयारण्यात तेच बघितलं, नागझिराच्या अभयारण्यात तेच बघितलं. तर मग आम्ही ही एक पद्धत विकसित केली की ज्याच्यामध्ये बेस जो असतो तो माती असते, खाली वाळू असते आणि वाळूमुळे उलट थंड राहतं पाणी. बघ ना, आपण पूर्वी ओढ्यामध्ये बघ वाळूत खेळायला जायचो आणि वाळू असलेलं पाणी एकदम वेगळंच वाटतं, काहीतरी गार वाटतं, तर त्या पाण्यामध्ये बसायला खूप मजा यायची. तर तसं मग वाळू टाकायची आणि मग हा पाणवठा बनवायचा. ते प्रोसेस मी केव्हा तरी वेगळ्या कार्यक्रमात तुम्हाला नीट समजावून सांगेन कशी बनवायची असते. आणि मग ह्या पाणवठ्यांमध्ये मग वेगवेगळे पक्षी आणि प्राणी यायला लागले आणि मग त्यांची आम्ही फोटोग्राफी केली. असा एक पाणवठा आम्ही पिटेझरी नावाच्या गावाच्या जवळ जंगल आणि गाव यांच्यामध्ये तयार केला आणि त्या पाणवठ्यावरती 110 प्रकारचे पक्षी सुयश येऊन गेले आतापर्यंत.
कोणी आंघोळीला येतं, कोणी डुंबायला येतं, कोणी पाण्यात, पोट फक्त पाण्यात भिजवण्यासाठी येतं एक पक्षी. आणि त्या पक्षाचं टिटवी पोट पाण्यात भिजवण्यासाठी येते. ती काय करते, जेव्हा ती घरटं करते ना, त्या 4 अंडी असतात आणि त्या अंड्यांची निमुळती टोकं ती एकत्र करते. बघा, पक्षाला भूमिती पण समजते, स्पेस मॅनेजमेंट समजते पक्षाला. अंड्यांची निमुळती टोकं अशी एकत्र करून ठेवली ना तर कमीत कमी जागा लागते. अंडी अशी वेडी वाकडी ठेवली तर जास्त जागा लागते. निमुळती टोकं एकत्र करून अंडी ठेवली जातात. अशा वेळेला टेम्परेचर असतं 44, 45, 46 डिग्री सेल्सिअस. आग ओकत असतो सूर्य. अशा वेळेला या पक्षाला अंड्यांना ऊब देण्याची गरजच नाहीये. या तडाख्यापासनं, या उन्हापासनं, या सूर्यापासनं ती अंडी वाचवणं ही गरजेची गोष्ट आहे. मग पक्षी काय करतो, तो पाण्याच्या कडेला येतो. आता मी इथे दाखवताना कसं दाखवता येईल, त्याचं ते पोट आहे ना, असं डुबुक 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 असं पाण्यामध्ये उठाबशा कशा काढतो ना आपण, तसं तो पाण्यात उठाबशा काढतो. आणि पोटावरची पिसं जी असतात ना ती पाण्यामध्ये भिजवतो आणि भिजल्या पोटी अंड्यांवर जाऊन बसतो. टेम्परेचर कमी होतं ना, एगशेल्सच्या कव्हरचं टेम्परेचर कमी होतं ना, त्याच्यामुळे अंडी उगवली जातात. हे कोणाला माहिती होतं? हे त्या पाणवठ्यावरच्या निरीक्षणांमध्ये कळलं. आणि त्यामुळे माझं पुढचं पुस्तक जे लिहितोय त्याचं नाव आहे मुक्काम पोस्ट पाणवठा. सगळी निरीक्षणं त्याच्यामध्ये बारीक सारीक येतील. किडे पकडायला येतात पक्षी. आणि पावसाळ्यात तर निसर्ग कमाल करतो. आपण विरजण लावणे हा शब्द वापरतो बघ, आणि मग दही तयार करतो ना आपण, विरजण. तर आमच्या पाणवठ्याला निसर्ग पावसाळ्यामध्ये विरजण लावतो. म्हणजे काय, तर परिसरामध्ये असलेले किडे, परिसरामध्ये असलेले छोटे छोटे जीव, मासे, बेडकाची पिल्लं, त्यांची अंडी, हे सगळं आमच्या पाणवठ्यामध्ये येतं. कारण परिसरामध्ये पण पाणी असतं. अशा वेळेला पाणवठा आणि परिसरातलं पाणी एक होतं. त्यामुळे एक प्रकारे निसर्ग विरजण लावतो ना. मग नंतर इथे बेडकाची पिल्लं दिसायला लागतात, डॅमझेल फ्लाईज दिसायला लागतात, ड्रॅगन फ्लाईज दिसायला लागतात, वॉटर बिटल्स दिसायला लागतात, कार्निवोरस बिटल्स दिसायला लागतात, सिसिलियन्स दिसायला लागतात, गांडुळं दिसायला लागतात. आणि मग हा सगळा जो गोतावळा आहे तो आमचा पाणवठा. आणि या पाणवठ्यामध्ये मग अर्थातच एवढं सगळं आल्यानंतर मासा दिसायला लागल्यानंतर किंगफिशर थांबेल का तिथे? नाही. मग तो हवरिंग करून एखादा मासा पकडून घेऊन जाईल. मग एखादा मोठा मासा पकडायला तिथे चेकर्ड किलबॅक येईल, आपला विरुळा, तो तिथे मासा पकडायला येईल. किंवा चेकर्ड किलबॅक तिथे दिसतो म्हणून रात्री एखादी मण्यार येईल चेकर्ड किलबॅकला पकडायला, कारण ती रात्रींचर असते, कारण ती फक्त साप मारून खाते. असं तिथे सगळं घडत जातं. आणि इतकं सुंदर वाटतं ना हे डोळ्यांनी बघताना. मी मण्यार आपलं धामण पाणी पिताना बघितली. काय मजा येते माहितीये का. ती अशी सरसर 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 करत आली आणि तिची जी अशी दुभाग टोकी जीभ जी असते ना, अशी 2 टोकं असते, ती अशी 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 करून पाणी प्यायली. नाहीये डॉक्युमेंटेशन. मला नाही मिळाला तो फोटो. फार पटकन गेली, कारण ती असं 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 करत परत असं करत परत आत पाणी प्यायली धामण. म्हणजे साप पाणी पितो मी पाहिलेलंच नव्हतं तोपर्यंत. सरडा पाणी पितो, मुंगी पाणी पिते, मधमाशा पाणी पितात. मधमाशा पाणी घेऊन जातात त्यांच्या घरट्यांमध्ये, शिंपडतात पाणी त्या पोळ्यांमध्ये. पोळं गार राहतं, नॅचरली कूल राहतं. हे मी पाहिलंय. हे किती इंट्रिकेट आहे सुयश. माझ्या खिडकीत एक मधमाशांचं पोळं होतं. ऑलमोस्ट 2 वर्ष ते तसंच राहिलं होतं. त्यामुळे मी ह्या गोष्टी फार जवळ खूप इंट्रिकेट आहे सगळं.